जय भीम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समिती असा विषय घेऊन आज जी एक खास तारीख आहे 30 ऑगस्ट. खरं म्हटलंच तर एक अलीकडच्या काळात पुस्तक आलं प्रसिद्ध इंग्रजीमध्ये, आंबेडकर्स प्रिॲम्बल असं त्या पुस्तकाचं नाव. पण नुसतं प्रिॲम्बल किंवा मसुदा समिती नाही, असाही विषय करता येईल की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना समिती. इतक्या घटना समितीवरती त्यांची छाप पडली होती आणि त्या घटना समितीचा जो इतिहास आहे तो तर फार प्रचंड आहे, प्रदीर्घ आहे, अपूर्व आहे. पण त्या घटना समितीमध्ये ज्या ड्राफ्टिंग कमिटीनी भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि तो बाबासाहेबांच्या मार्फत त्या संविधान सभेमध्ये त्या घटना समितीमध्ये मांडला आणि मग प्रदीर्घ अशी त्याच्यावरती चर्चा विनिमय होऊन शेवटी 26 नोव्हेंबर 1949 ला ती घटना आपण स्वीकारली सगळ्यांनी. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, असं त्या राज्यघटनेची सुरुवात होते, राज्यघटनेच्या सरनाम्याची. असे बाबासाहेब जेव्हा घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे, मसुदा समितीचे सदस्य झाले 29 ऑगस्ट 1947 ला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्टला मसुदा समितीची पहिलीच बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बाबासाहेबांना अध्यक्ष, चेअरमन म्हणून निवडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे बाबासाहेबांचं कार्य आहे ते इतकं अपूर्व असं आहे, क्रांतिकारक आहे आणि पिढी दर पिढी नव्हे तर शतकानुशतक ते तुमच्या आणि माझ्या आयुष्यांवरती आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आयुष्यांवरती प्रभाव टाकत राहणारे, आपल्या देशाच्या सगळ्या वाटचालीवरती प्रभाव टाकत राहणारे. अशा या 30 ऑगस्टला ज्या दिवशी बाबासाहेब घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले, त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी म्हणून आज मी तुमच्या समोर त्या ड्राफ्टिंग कमिटी बद्दल बोलणार आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीबद्दल बोलणार आहे. अगदी सुरुवातीला जर सांगायचं झालं तर राज्यघटना तयार करणं अशी आणि त्या राज्यघटनेच्या त्या संविधानाच्या मार्फत किंवा अंडर दॅट कॉन्स्टिट्यूशन राज्य निर्माण करणं, राष्ट्र निर्माण करणं आणि ते पुढे चालवणं, हे गेल्या 2-250 वर्षामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आणि त्याची जी सुरुवात आहे, द जेनेसिस ऑफ रिटन कॉन्स्टिट्यूशन्स, ही अमेरिकेची जी राज्यघटना जी 1787 साली फिलाडेल्फिया येथे त्यावेळेचे जे 13 स्टेट्स होते, त्या स्टेट्सनी एकत्रित येऊन फिलाडेल्फिया या शहरामध्ये कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन, घटनात्मक अधिवेशन, असं ते अधिवेशन झालं. आणि त्या अधिवेशनामध्ये अमेरिकेची राज्यघटना त्यांनी तयार केली, स्वीकारली. ज्या दिवशी ते काम पूर्ण झालं त्या दिवशी ते जे त्यांचे फाउंडिंग फादर्स होते, त्याच्यामध्ये खास करून डॉक्टर बेंजामिन फ्रँकलिन, हे त्या कॉन्स्टिट्यूशनल कन्व्हेन्शन पासून त्या ठिकाणावरून ते त्यांच्या घरी जायला निघाले पायीच. आणि अनेक माणसं त्यांच्या बरोबर पायी चालत होती. एक स्त्री त्या लोकांच्या मध्ये जी त्या डॉक्टर बेंजामिन फ्रँकलिन बरोबर चालत होती, त्यांनी डॉक्टर बेंजामिन फ्रँकलिन यांना असा प्रश्न केला की तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारचं राज्य पद्धती दिलेली आहे, विच फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हॅव यू गिव्हन टू अस.
आणि डॉक्टर बेंजामिन फ्रँकलिन यांनी फार समर्पक उत्तर दिलं, फार अर्थपूर्ण असं उत्तर दिलं. त्यांनी असं म्हटलं की अ रिपब्लिक मॅडम इफ यू कॅन कीप इट. म्हणजे आम्ही लोकसत्ताक, प्रजासत्ताक अशा प्रकारची पद्धती दिलेली आहे. अ रिपब्लिक. जर तुम्हाला ती सांभाळून ठेवता आली तर. त्यामुळे असं जे देणं असतं, घटना समिती असेल किंवा घटनात्मक ते अधिवेशन त्यांचं अमेरिकेचं. असं घटनाकार किंवा फाउंडिंग फादर्स ते देऊ शकतात. रिपब्लिक असेल, डेमोक्रेसी असेल, जशी आपल्याला दिली. पण डॉक्टर बेंजामिन फ्रँकलिन यांनी त्या दिवशी जे सांगितलं, इफ यू कॅन कीप इट. जर तुम्हाला ती राखून ठेवता आली तर. जर ती तुम्हाला सांभाळून ठेवता आली तर. त्यामुळे ती सांभाळून ठेवणं जे असतं, ते सांभाळून ठेवणं हे पिढी दर पिढी करायचं काम असतं. आणि खास करून ते लोकांनी करायचं काम असतं. वी द पीपल ऑफ इंडिया यांच्यावरती ती जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या घटनाकारांच्या त्या इतिहासाला उजाळा देताना अगदी सुरुवातीलाच की या घटना समितीमध्ये बाबासाहेब कसे आले तोही इतिहास आपण सगळे जाणता. आणि अगदी 19व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी असेल, त्या ईस्ट इंडिया कंपनीनंतर ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिश सरकारला तो राज्यकारभार सगळा दिला असेल. आणि त्याच्यानंतर मग खास करून 20व्या शतकामध्ये 1909 पासून हळूहळू ज्याला थोडस डोमिनियन स्टेटस असं आपल्याला म्हणता येईल. काही ना काही कायदे करत करत ब्रिटिश आणि ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये 1909 ला एक कायदा केला, 1919 ला एक कायदा केला, नंतर 1935 ला एक कायदा केला. आणि शेवटी असा प्रवास करत करत आपण घटना समितीपर्यंत आलो आणि स्वातंत्र्यापर्यंत आलो. तो जो प्रवास आहे की भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा भारतीयांनी तयार केलेलं संविधान असावं आणि तशा प्रकारचं एक आशावाद गांधीजींच्या काही लिखाणामध्ये 1922 सालीच आला होता. परंतु स्पेसिफिक घटना समिती असावी, घटना तयार करावी भारतीय लोकांनी स्वतःची स्वतःसाठी, हे काँग्रेसच्या 29च्या अधिवेशनामध्ये ठरलं. आणि एक जी कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीने असा अहवाल पण दिला की एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असावी. आणि डॉक्टर एम एन रॉय यांनी सुद्धा 1934 सालीच घटना समितीची संकल्पना मांडली होती. आणि हे सगळं असं घडत असताना जो बाबासाहेबांचा प्रवास होता तो प्रवास पण अत्यंत खडतर असा होता. आणि त्या प्रवासामध्ये अगदी 1920च्या आसपास जेव्हा बर्ट्रांड रसेलचं एक पुस्तक आलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं होतं आणि ते त्या अशा प्रकारे पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक आयुष्यामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं होतं. आणि मग संघर्ष करत करत त्याचे पुढे निघाले होते. खास करून 1927 साली तेव्हा हा जो 1919चा कायदा होता त्या कायद्यावर हुकूम साऊथ बोरो कमिटी आणि त्याच्यानंतर ज्याला इंडियन स्टॅच्युटरी कमिशन म्हणतात असं कमिशन ब्रिटिशांनी 27 साली स्थापन केलं. 26 नोव्हेंबर 1927 ला. ती सुद्धा 26 नोव्हेंबर. आणि ते कमिशन जे होते ते त्याचे जे प्रमुख होते सर जॉन सायमन, प्रसिद्ध आपल्या इतिहासामध्ये ते नाव आहे. कारण की ते जेव्हा देशामध्ये आपल्या आले तेव्हा काँग्रेसने गांधींनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता. आणि सायमन गो बॅक अशा प्रकारे सगळीकडे घोषणा सगळ्या देशामध्ये दुमदमत होत्या. आणि बाबासाहेबांचं तर त्यावेळी जे स्थान होतं किंवा त्यांचा तो जो संघर्ष होता ते
मुंबईच्या प्रांतिक असेंब्लीचे, त्यावेळची मुंबईची प्रांतिक असेंब्ली, बॉम्बे प्रॉव्हिन्स, त्याचे मेंबर होते आणि त्या प्रत्येक प्रॉव्हिन्सच्या वतीने एक कमिटी तयार केली होती की त्या कमिटीने जाऊन त्या सायमन कमिशनच्या समोर ते जे काय आता आणखीन नवीन ज्याला हप्त्याने स्वातंत्र्य म्हणता येईल असं काही जे करायचं होतं, जो नंतर कायदा आला 35 साली किंवा त्याच्यामध्ये ज्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेस आल्या, त्याची पूर्वतयारी ही सगळी सुरू होती. आणि या बॉम्बे प्रॉव्हिन्शियल असेंब्लीचं जी एक कमिटी निर्माण केली किंवा स्थापन केली त्या सायमन कमिशनच्या समोर जाण्यासाठी, तर त्याच्यावरती बाबासाहेब होते. आणि त्यांनी तसा भाग घेतल्यामुळे ते जेव्हा त्या लॉ कॉलेजमध्ये, मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये, ते जेव्हा शिकवायचे तेव्हा त्यांच्या वर्गामध्ये जी मुलं होती, त्यांनी त्यांच्या लेक्चर्सवरती बहिष्कार टाकला होता. कारण की बाबासाहेब त्या सायमन कमिशनच्या समोर गेले. आणि बाबासाहेब म्हणजे जणू काही ब्रिटिशांचे हस्तक, असं त्यावेळी फार जोरकसपणे त्या विद्यार्थ्यांना पण वाटलं, लोकांना पण वाटायचं. पण असे बाबासाहेब की त्या वर्षी म्हणजे त्यावेळेस म्हणजे 27 साली 28 साली त्या कमिशनच्या समोर जेव्हा ते गेले तेव्हा जणू काही ते खलनायक आहेत असं चित्र निर्माण झालं होतं. आणि आमचे वडील आदरणीय दादासाहेब नेहमी सांगायचे की असं ते दशक होतं. 20चं दशक असेल, 30चं दशक असेल, अगदी 40च्या दशकामध्ये सुद्धा अगदी घटना समितीमध्ये बाबासाहेब येईपर्यंत बाबासाहेब आणि त्यांचे लोक एका बाजूला आणि सगळा देश एका बाजूला, असा जणू काही संघर्ष सुरू होता. पण त्या कमिशनच्या त्या सगळ्या कामकाजानंतर जेव्हा राउंड टेबल कॉन्फरन्स, मी याच्यासाठी हे सांगतो की ह्या ज्या सगळ्या अशा घटनात्मक काही ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट्स म्हणतात, पॉलिटिकल सायन्सचे जे विद्यार्थी असतात किंवा कायद्याचे जे विद्यार्थी असतात LLB चे, त्यांना भारताची राज्यघटना शिकवायच्या आधी द कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया असंही एक शिकवलं जातं. त्याच्यावरती सगळं रेकॉर्ड अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत. त्यामुळे दिस कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री ऑफ इंडिया की कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीकडे जाताना त्याच्या आधी आणि आपली राज्यघटना तयार करण्याच्या किंवा तयार होण्याच्या आधी काय काय घडत गेलं याचं मी एक ओझर तर तुमच्या समोर असा आलेख ठेवलेला आहे. त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस, की ज्या पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेसला बाबासाहेब तर गेले आणि जोरकसपणे त्या ठिकाणी त्यांनी त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये पहिला भाग घेतला. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या आधी, कारण की पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती गांधीजी आणि काँग्रेसनी बहिष्कार टाकला होता. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा ते जाणार त्यावेळी, तेव्हा ते 14 ऑगस्टला त्या वर्षी गांधीजींना मणिभवन मध्ये जाऊन भेटले. आणि मग त्या मणिभवन मधली गांधीजींची आणि बाबासाहेबांची भेट ही प्रसिद्ध आहे. आणि त्या भेटीमध्ये बाबासाहेब असं जेव्हा उद्वेगाने म्हणाले की गांधीजी, आय हॅव नो होमलँड, तेव्हा गांधीजींनी असं म्हटलं की बाबा जे राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पहिल्या तुम्ही जी काही कृती केलेली आहे त्याचे रिपोर्ट्स माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि यू आर अ पॅट्रियट ऑफ अ स्टर्लिंग वर्थ, असे तुम्ही बाबांकशी राष्ट्रभक्त आहात असं गांधीजी म्हटले. तरी त्यांचं द्वंद्व त्यावेळेस सुरू झालं होतं. आणि मग त्या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये तर ते आणखीनच इट केम टू द फोर, ते आणखीन धमासान त्या दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये झाली. तो इतिहास आपण सगळे जाणता. आणि त्याच्यानंतर जे राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या नंतर ब्रिटिश सरकारने जो कम्युनल अवॉर्ड, ते जे कम्युनल अवॉर्ड जाहीर केलं, स्वतंत्र मतदारसंघ असावेत, हे बाबासाहेबांची जी मागणी होती ती मान्य केली त्या ब्रिटिश सरकारने. आणि त्याला विरोध जो गांधीजींचा होता, त्यांनी विरोधाच्या साठी म्हणून मग त्यांनी त्या कम्युनल अवॉर्डच्या विरोधात गांधीजींनी प्राणांतिक उपोषण केले एरोड्याच्या जेलमध्ये पुण्याला. बाबासाहेब त्या ठिकाणी गेले, बऱ्याच वाटाघाटी झाल्या, अनेक काय काय गोष्टी घडल्या. आणि शेवटी बाबासाहेबांना तो जो स्वतंत्र मतदारसंघाचा त्यांचा आग्रह होता तो त्यांना सोडून द्यावा लागला आणि त्याच्याऐवजी राखीव जागा, असं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन टू द अर्स्ट वाईल अनटचेबल्स, पूर्वाश्रमीचे जे अस्पृश्य होते त्यांना आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, त्यांना त्याची तजवीज त्या पुना पॅक्ट मध्ये करण्यात आली. आणि त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सेसच्या नंतर 1935चा कायदा आला.
द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. त्याच्यामध्ये सगळं जे काही कारभार चालायचा भारत देशाचा, फार अवाढव्य असा देश होता, फाळणीपूर्वीचा देश. त्याचा सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो काही आराखडा किंवा जी काही तजवीज पाहिजे होती, त्या 1935च्या कायद्यामध्ये फार चांगल्या रीतीने केली होती आणि त्याचा सगळा पायाभरणी पूर्वीच झाली होती. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये तर आणखीन झाली होती. आणि त्या 1935च्या कायद्याप्रमाणे हे सगळं कारभार अगदी 1947 पर्यंत चालत होता, टिल द इंडिपेंडन्स. आणि जेव्हा भारताचा प्रवास स्वातंत्र्याकडे सुरू झाला, 1942ला गांधीजी आणि काँग्रेसनी नारा दिला की फिट इंडिया, भारत छोडो. 46 साली बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीगने नारा दिला द डायरेक्ट ऍक्शन डे, असं म्हणून त्यांनी सुद्धा जोरकस प्रयत्न केले. आणि त्यामुळं ते युद्ध जे झालं, दुसरं महायुद्ध, आणि अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी घडल्यानंतर आता भारताला स्वातंत्र्य द्यावंच लागणार, हे जेव्हा लक्षात आलं, तसं मग सुरुवात तशी झाली. अनेक गोष्टींची सुरुवात झाली. क्रिप्स मिशन असेल, खास करून कॅबिनेट मिशन. आणि ते जे कॅबिनेट मिशन या ठिकाणी आलं, 3 ते मंत्री होते ब्रिटिश सरकारचे, आणि त्यांनी 16 मे 1946ला द कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणतात, त्याप्रमाणे भारताची अशी आता संविधान सभा असावी, घटना समिती असावी, कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली असावी, आणि मग आम्ही ते स्वातंत्र्य तुमच्या हवाली करणार आणि आम्ही निघून जाणार, असा तो सगळा प्लॅन होता त्यांचा. पण तो सगळा प्लॅन त्यावेळेस जेव्हा जाहीर झाला, त्यावेळेस गांधीजी आणि नेहरू किंवा पटेल किंवा आझाद एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मोहम्मद अली जिना आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि ती मुस्लिम लीग, असं मोठं द्वंद्व निर्माण झालं. आणि फाळणीची मागणी तर झाली होती, आणि त्यामुळे तो पेच काही सुटत नव्हता. आणि ब्रिटिशांनी तर इथपर्यंत असं म्हटलं की बाबा, वी विल एंटरटेन ओनली काँग्रेस अँड गांधी किंवा त्यांचे पुढारी, आणि दुसऱ्या बाजूला वी विल एंटरटेन ओनली द मुस्लिम लीग आणि त्यांचे पुढारी. आणि जे शेड्यूल कास्ट किंवा अनुसूचित जातीचे जे लोक आहेत, द अर्स्टवाईल अनटचेबल्स, त्यांना वेगळ्या रीतीने आम्ही एंटरटेन करणार नाही, असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. किंबहुना त्यांनी तसं जाहीर पण केलं होतं त्या कॅबिनेट मिशननी. आणि ते तुम्ही त्या लोकांचे प्रतिनिधी नाही, असं ते बाबासाहेबांना सांगू सुद्धा लागले होते. आणि 46 साली ज्या प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना स्वतःला पराभव पत्करावा लागला, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना पराभव पत्करावा लागला. आणि त्यांची ती त्यावेळची जो पक्ष होता, द ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन, ते फेडरेशन सगळं साफ त्या निवडणुकांच्या मध्ये ते फेल झालं होतं. कारण की 2 प्रकारे निवडणुका व्हायच्या, म्हणजे 2 राऊंड्स मध्ये निवडणुका व्हायच्या, राखीव जागा असल्यामुळे त्या पुना पॅक्टच्या प्रमाणे. त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये जेव्हा फक्त शेड्यूल कास्टचे लोक मतदान करायचे, तेव्हा ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या उमेदवारांना सगळ्यांच्या पेक्षा जास्त मतं असायची. आणि जेव्हा त्या संयुक्त मतदारसंघाच्या मतदान पद्धतीप्रमाणे सगळेजण मतदान करायचे, तेव्हा जे काँग्रेसचे उमेदवार असतील किंवा काँग्रेसनी सपोर्ट केलेले उमेदवार किंवा काँग्रेसचे धार्जिण उमेदवार, तर ते सगळे निवडले जायचे. आणि हे सगळे जास्त पहिल्या फेरीमध्ये मत मिळून सुद्धा हे सगळे हारलेले असायचे. असं त्या 46 साली घडलं होतं. दॅट वॉज द इम्पॅक्ट ऑफ द पुना पॅक्ट. आणि त्यामुळे तशा निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या, आणि बाबासाहेब आणि म्हणजे मुंबई प्रांतामध्ये ते हारले होते, आणि कुठेही त्यांना यश न मिळाल्यामुळं असं ते घटना समिती अशा रीतीने तयार होणार होती की हे सगळ्या ज्या प्रांतिक विधानमंडळ होती, प्रॉव्हिन्शियल असेंब्लीज, त्यांनी इनडायरेक्टली, म्हणजे त्या आमदारांनी घटना समितीच्या मेंबर्सना निवडून द्यायचं, असं त्यावेळी त्या कॅबिनेट मिशन जे आहे त्याच्या प्लॅन प्रमाणे ते सगळं जाहीर केलेलं होतं 16 मेच्या 46च्या त्यांच्या प्लॅन प्रमाणे. त्यामुळे बाबासाहेब तर घटना समितीवरती जाणं जवळजवळ अशक्य झालं होतं. आणि असंही म्हणतात की तेव्हा जे काही दिग्गज काँग्रेसचे पुढारी होते, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडं, म्हणजे त्यांचं असं वक्तव्य होतं की आम्ही इतका कडेकोट बंदोबस्त केलेला आहे की फक्त खिडक्या दरवाजे काय, आम्ही घटना समितीचे झरोके सुद्धा ते असे बंद केलेत की बाबासाहेब घटना समितीमध्ये येऊ शकणार नाही, कारण की तेव्हा मोठा संघर्ष त्यांचा सुरू होता. आणि बाबासाहेबांना घटना समितीमध्ये जाणं खरंच अवघड झालं होतं किंवा अशक्य झालं होतं. बाबासाहेब पण मोठे मुत्सद्दी होते. 2 कारणास्तव ते, एकतर बंगाल प्रांत जेव्हा तेव्हाचा होता,
त्याच्यामध्ये जे ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे त्यांचे सहकारी होते, खास करून जोगेंद्रनाथ मंडल तिथे मंत्री पण होते ते त्या बंगालच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये. त्यांच्या मदतीनं त्यांचं लिखाण मी काल परवा वाचत होतो की बाबासाहेबांनी जेव्हा तिथे जाऊन प्रयत्न केला की तिथे जे युरोपियन MLAs होते त्या असेंब्ली मधले बंगालच्या, ते बाबासाहेबांना मतदान करतील का असं जरा त्यांनी थोडस एक्सप्लोअर केली होती पॉसिबिलिटीज. आणि त्यांच्या लक्षात असं आलं होतं की ते युरोपियन ते जे MLAs तर त्यांनी तर असं म्हटलं होतं की आम्ही मतदानामध्ये भागच घेणार नाहीये. त्यामुळे त्यांच्या अशा फार मावळल्या होत्या. आणि दिल्लीला जाऊन तर त्यांनी त्या जोगेंद्रनाथ मंडलांना असं कळवलं होतं की तो नादच तुम्ही आता सोडून द्या. पण मग त्यांनी जोरकस प्रयत्न केला, इतरांनी पण प्रयत्न केला आणि काँग्रेसचे 6 आमदार त्यावेळेचे शेड्यूल कास्टचे, त्यांनी काँग्रेस पक्षाचा जो आदेश होता त्याच्या विरोधात जाऊन बाबासाहेबांच्या बाजूने मतदान केलं. आणि असं मतदान बाबासाहेबांना झालं की शरदचंद्र बोस हे काँग्रेसचे मुख्य पुढारी त्यावेळेचे तिथले बंगालचे, त्यांच्याही पेक्षा जास्त मतं बाबासाहेबांना मिळाली आणि बाबासाहेब त्या बंगाल प्रांतातून घटना समितीमध्ये आले. त्यामुळे एकतर जाणं फार महत्वाचं होतं कारण की वेळ तशी होती, प्रसंग तसा होता, त्यामुळे ते त्या घटना समितीमध्ये गेले. आणि दुसरं त्यांना ब्रिटिश आणि त्या कॅबिनेट मिशनला जे दाखवून द्यायचं होतं, कारण की त्यांचा आक्षेप असा होता की जो काँग्रेसचा पण आक्षेप होता की बाबासाहेबांचा जो काही प्रभाव आहे त्या ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचा सुद्धा, हा त्यावेळच्या मुंबई प्रांतापुरता किंवा मध्य प्रांतापुरता, जे वराड वगैरे त्याच्यामध्ये होतं, त्याच्या पलीकडे बाबासाहेब किंवा त्यांचा पक्ष नाहीच. आणि ते सुद्धा त्यांना खोडून काढायचं होतं आणि ते त्यांनी खोडून काढलं की त्या बंगाल प्रांतातून तिथून ते घटना समितीवरती गेले. आणि त्यानंतरचा जो इतिहास आहे, मी ओझरचा काही उल्लेख करणार आहे. आणि मसुदा समितीचे चेअरमन म्हणून बाबासाहेबांची जी कृती आहे तो फार मोठा कॅनव्हास आहे. आणि त्याचे त्या एक एक गोष्टीचा जर आपण विचार केला तर फार तो प्रदीर्घ असा त्यांचा प्रवास होता. त्यामुळे त्याच्या फक्त काही ठळक गोष्टी, सम हायलाइट्स ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी आणि द चेअरमन बाबासाहेब, त्यांनी नेमकं ड्राफ्टिंग कमिटीचं कृती केली म्हणजे नेमकी काय कृती केली. त्यामुळे 46 साली जेव्हा ही घटना समिती अशी कॉन्स्टिट्यूट तर झाली, द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, आणि पहिलंच अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ला झालं, जो आपल्या संसदेमधला सेंट्रल हॉल आहे, तोच तो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या तिथेच सभा व्हायच्या. आणि त्या ठिकाणी जेव्हा ते पहिलं अधिवेशन झालं 9 डिसेंबर 1946 ला, बाबासाहेब हजर आणि सगळे काही ते त्यावेळचे जे मेंबर्स होते ते हजर होते, परंतु बाहेर मुस्लिम लीग आणि बॅरिस्टर जीना त्यांनी त्या घटना समितीच्या अधिवेशनावरती बहिष्कार टाकला. त्यावेळी जवळजवळ जे 600 संस्थानं होती, प्रिन्सली स्टेट्स, त्यांनी सुद्धा त्यावेळेस बहिष्कार टाकला होता आणि फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच्या शिवाय असे काही थोडे बहुत जे निवडून आले होते, ते सगळे सदस्य त्या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. 9 आणि 10 तारखेला सच्चिदानंद सिन्हा, अगदी 1910 साली सुद्धा ते एम्पिरियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होती त्यावेळेस, त्याचे ते मेंबर होते. त्यामुळे ही बिंग द सिनियर मोस्ट, जसं लोकसभेमध्ये आता प्रोटेम स्पीकर नेमतात सिनियर माणसाला फॉर वोट टेकिंग, असं ते 2 दिवसाचं कामकाज झाल्यावरती 11 डिसेंबरला अनेक जणांची भाषणं झाली. त्या संसद त्या घटना समितीचं कामकाज सुरू झालं. एक भाषण खास सरोजिनी नायडू, द नाइटिंगेल ऑफ इंडिया असं त्यांना म्हणतात, त्यांनी भाषण केलं आणि त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शिवाय जे कोणी कोणी त्या ठिकाणी बसले होते, फार दिग्गज माणसं होती, वेगवेगळ्या क्षेत्रातली आणि फार अशी उंच माणसं होती. ते द जायंट्स ऑफ मेन अँड वुमेन. 15 तर स्त्रिया होत्या त्याच्यामध्ये, पहिल्या अधिवेशनाला 7 हजर होत्या. आणि सरोजिनी नायडूंनी त्या सगळ्या सभागृहावरती एक 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 काही खास माणसांचा जेव्हा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला आणि ते असं म्हटले की ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि जी काही त्यांचा कडवटपणा असेल किंवा बिटरनेस असेल, तो सुद्धा नष्ट होईल आणि त्या ह्या घटना तयार करण्याच्या कामकाजामध्ये त्यांचं पण मोठं योगदान असणार आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणून गेल्या त्या. आणि मग 13 डिसेंबरला द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन,
म्हणजे आता हे स्वातंत्र्य तर मिळतंय, स्वातंत्र्य मिळायचं होतं अजून, परंतु या भारतीय संविधान सभेने आता कशा प्रकारे त्या स्वातंत्र्याचं काय करायचं, कसा वापर करायचा, काय आपली मंजिल असणार, कुठल्या दिशेने आपण प्रवास करायचा, हे ठरवण्यासाठी म्हणून द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन असं नेहरूंनी मांडलं. आणि त्याच्यावरची चर्चा मग त्या 13 डिसेंबरच्या पुढे सुरू झाली. खास त्याला कोणी विरोध करतच नव्हतं. बिकॉज ही वॉज अ लीडर ऑफ द एंटायर नेशन कंट्री आणि ही वॉज द लीडर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्यांना काय जास्त विरोध कोणाचं होणं शक्य नव्हतं. परंतु बॅरिस्टर एम आर जयकर ते काय काँग्रेसी नव्हते, परंतु काँग्रेसने काही खास अशा तज्ञ माणसांना किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रवाहातल्या अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावरून निवडून आणलं होतं की बाबा त्या घटना समितीमध्ये सगळ्या प्रकारची विचार प्रवाह त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि असे एम आर जयकर ते बॉम्बे प्रॉव्हिन्शियल असेंब्ली मधून पुण्याच्या सीटवरून घटना समितीमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की ते कॅबिनेट मिशनचा जो प्लॅन आहे 16 मेचा त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला छेद देणारा असं हे घटना समितीचं कामकाज आहे आणि त्यामुळे हे ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन उद्दिष्टांचा जो ठराव आहे त्या ठरावावरती चर्चा पुढे ढकलली पाहिजे कारण की मुस्लिम लीग नाही आहे आणि त्यामुळे असं अर्धीच घटना समिती चालवायची हे काही योग्य होणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये तर अनेक अडथळे निर्माण झाले. जसं आपण आता लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये किंवा विधानमंडळांमध्ये बघतो की बोलूच देत नाहीत, तसं बरंच त्यांना अडथळा निर्माण झाला. पण त्यांनी ते काय त्यांना सांगायचं होतं ते सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टीवरती चर्चा पुढे सुरू राहिली आणि 17 डिसेंबरला की बाबासाहेब जेव्हा नंतर त्या ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य झाले आणि ते नुसते सदस्यच नाही तर त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन सुद्धा झाले. त्याचं जेनेसिस किंवा द फाउंडेशन ऑफ दॅट अनप्रेसिडेंटेड हिस्ट्री कशामध्ये येतात 17 डिसेंबरला बाबासाहेब घटना समितीमध्ये त्यांचं नाव पुकारलं त्या ठरावावरती बोलण्यासाठी आणि बऱ्याच लोकांना असं वाटलं की जे बॅरिस्टर जयकरांनी केलं तेच बाबासाहेब करणार आणि त्यांना विरोधाचा मोठा सामना करावा लागणार आणि बाबासाहेबांनी विरोध तर केला. लिगली टेक्निकली स्पीकिंग त्यांचं म्हणणं होतं की ती सूचना बरोबर आहे, पण मग ते असं म्हटलं की त्या लिगॅलिटीज किंवा टेक्निकॅलिटीज या आता बाजूला ठेवूया कारण की आता काही लहान सहान काम करायचं नाही, आता राष्ट्र निर्मितीचं काम करायचं आहे, राष्ट्र घटना निर्माणाचं काम करायचं आहे. त्यामुळं कुणाला काय वाटतं कुठल्या लीडरला काय वाटतं त्या फार दुय्यम गोष्टी आहेत असं बाबासाहेब बोलत राहिले आणि त्या घटना समितीचं जे पहिलंच भाषण बाबासाहेबांचं ज्याला त्यांच्या चरित्रकारांनी वेगळ्या रीतीने सांगितलेले की ते कसं त्यांनी त्या घटना समितीवरती छाप पाडली. इंग्रजी जे धनंजय कीरांचं चरित्र आहे त्याच्यात त्यांनी त्या भाषणाचं तो जो चॅप्टर आहे त्याला त्यांनी शीर्षक दिलं अ स्पेल ऑन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. म्हणजे भारताच्या संविधान सभेला मंत्रमुग्ध करून टाकलं आणि त्याच्यामध्ये या दोन गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या की त्याचा अनेक गोष्टी इतर त्यांनी सांगितल्या त्या भाषणामध्ये. त्या भाषणामधल्या ज्या दोन गोष्टी आहेत की त्या आज आता आपण हा विषय जेव्हा त्याच्यावरती आपण बोलत असताना एक तर बाबासाहेब त्यावेळेस असं म्हणाले की टुडे म्हणजे त्या दिवशी 17 डिसेंबर 1946 ला वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स. एकमेकांच्या विरोधात युद्ध करणाऱ्या आपण युद्धाच्या छावण्या आहोत. आणि बाबासाहेबांनी पुढे असंही कबूल केलं की त्याच्यापैकी एका छावणीचा मी नेता सुद्धा आहे. वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स. पण मग बाबासाहेबांनी असा आशावाद व्यक्त केला की आपण आता सुरुवात केल्यानंतर या सगळ्या युद्धाच्या छावण्या नष्ट होतील आणि एक राष्ट्र म्हणून ऍज वन पीपल आपण पुढे वाटचाल करू शकू असा त्यांनी आशावाद व्यक्त केला आणि फार टाळ्यांचा मोठा गजर झाला त्यावेळेस. आणि दुसरं त्यांनी त्या भाषणामध्ये अगदी शेवटी जे सांगितलं ते असं म्हटलं की बाबा हे तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या करता येतं करता येत नाही, तुम्हाला ती अथॉरिटी पॉवर आहे नाही ही दुय्यम गोष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं की असेल सुद्धा तुम्हाला अथॉरिटी किंवा असेल सुद्धा तुम्हाला पॉवर, पण मग त्यांनी एडमंड बर्गचं एक कोटेशन त्या घटना समितीमध्ये ऐकवलं. एडमंड बर्ग असं म्हणतो, इट इज इझी टू गिव्ह पॉवर बट डिफिकल्ट टू गिव्ह विजडम.
सत्ता देणं हे सोपं आहे, पण शहाणपण देणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले की ही जी सत्ता आहे ती तुम्ही शहाणपणाने वापरा. आणि आज म्हणजे त्या भाषणाच्या नंतर 73 वर्षांनी, भारताची राज्यघटना स्वीकारून 70 वर्षांनी, आपण नुसती आसपास नजर जरी टाकली तरी आपल्याला त्या दोन गोष्टीच पुन्हा बघायला मिळतात. इवन आफ्टर 73 इयर्स, इवन टुडे वी आर ए ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स. देशामध्ये असं चित्र दिसतं की जणू एकमेकांच्या विरोधात युद्ध करणाऱ्या छावण्याच आहेत की काय सगळे राजकीय पक्ष, हे राजकीय पुढारी. रोज जे आपण काय बघतो ते एकाच देशाचे लोक आहेत, एकाच राष्ट्राचे लोक आहेत. हे आपल्याला असं वाटतं की असं कसं काय असू शकतं. दे आर अ ग्रुप ऑफ वॉरिंग कॅम्प्स, आपण सगळे. त्यामुळं असं परिस्थिती पुन्हा इतक्या वर्षांनी पण असणं किंवा नव्याने निर्माण होणं, ते आपण त्या घटनाकारांना किंवा त्या फाउंडिंग फादर्सना वी आर लेटिंग देम डाऊन. आणि जे दुसरं त्याचं कारण काय आहे ते त्या त्यांच्या दुसऱ्या जे त्यांनी सांगितले एडमंड बर्गचे शब्द, इट इज इझी टू गिव्ह पॉवर बट डिफिकल्ट टू गिव्ह विजडम. त्यामुळे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल, आणखी ही सगळी राज्य असतील किंवा आपल्या देशाचं सरकार असेल, सत्ता त्यांना आपण देतो. आधी मतदान पत्रिकेवरती शिक्का मारून द्यायचो, आता त्या ईव्हीएम मध्ये बटन दाबून देतो. सत्ता भारताचे लोक त्यांना देतात, सत्ताधाऱ्यांना, सत्ताधीशांना. तर त्यांना आपण जरी सत्ता देऊ शकलो तरी आपण त्यांना शहाणपण देऊ शकलो नाही. आणि असा शहाणपणाचा अभाव, द लॅक ऑफ विजडम, हा त्या सत्ताधाऱ्यांच्याकडे असल्यामुळं, त्यांच्याकडे ते शहाणपण नसल्यामुळं हे जे चित्र आपल्या सगळ्या देशामध्ये दिसतं, की आपला देश खरंच असा प्रगती करतोय का आपली अधोगती सुरू झालेली आहे, हे त्या सत्ताधाऱ्यांच्याकडे शहाणपण नसल्यामुळे घडलेलं आहे. त्यामुळे त्या भाषणाचा मी खास उल्लेख याच्यासाठी केला आणि त्यातल्या या दोन गोष्टी मी याच्यासाठी सांगितल्या की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जे वर्णन केलं आणि जी एक प्रकारची कन्स्ट्रक्टिव्ह अशी ज्याला म्हणतात भूमिका घेतली, तिथेच बाबासाहेबांचा घटनाकार होण्याचा, घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचं मेंबर आणि चेअरमन होण्याचा पाया घातला गेला असं जाणकार लोक म्हणतात. त्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य असं वाटेल की भारताच्या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जरी 9 डिसेंबरला सुरू झालं तरी भारताच्या संविधान सभेचं खरं कामकाज, इफेक्टिव्ह वर्किंग ज्याला आपण म्हणू शकतो, की त्याच्यानंतर खरं सुरुवात झाली हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या नंतर. आणि त्यातही घटना समितीने ड्राफ्टिंग कमिटी जेव्हा मुकरर केली 7 लोकांची आणि नंतर बाबासाहेब त्याचे चेअरमन झाले 30 ऑगस्ट 1947ला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जरा त्या घटना तयार करण्याच्या कार्याला एक प्रकारचं काहीतरी आकार येत गेला. त्यामुळे दोन कामामुळे ते घटना समिती, मला विथ ग्रेट रिस्पेक्ट असं वाटतं, जाणकार लोकांनी पण म्हटलं की जरा ती अशी भरकटत चालली होती, दोलायमान होती. आणि जे काही खास प्रश्न होते, एक तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, वी वर स्टील नॉट अन इंडिपेंडंट स्टेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अनेक प्रश्न होते, खास करून जो फाळणीचा प्रश्न होता आणि जे काय घडलं आपण बघितलं 15 ऑगस्ट 47ला किंवा त्या ऑगस्ट महिन्यामध्ये. त्यामुळे त्या प्रश्नाच्यामुळे पण घटना समिती अशी जरा खोळंबून राहिली होती किंवा सगळं कामकाज असं काही थांबून राहिलं होतं. त्याप्रमाणे संस्थानिक सुद्धा फार वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या आणि ते काही सरळ मार्गाने पाकिस्तानमध्ये किंवा आपल्या देशाच्या मध्ये सामील होण्याच्या बाबतीमध्ये ते अशा आढेवेढे घेत होते. अशा काही गोष्टींच्या मुळे घटना समितीचं कामकाज ज्या रीतीनं व्हायला पाहिजे होतं बिफोर 30th ऑफ ऑगस्ट 1947, ते काही झालं नाही. अगदी बाबासाहेब सुद्धा हे भाषण मी सांगितले त्याच्या फार आधी ते घटना समितीमध्ये निवडून आले होते, परंतु त्यांना असं वाटलं की घटना समितीमध्ये काय मी एकटा आहे किंवा आणखी माझे 2-4 सहकारी मुश्किल ना, आणि प्रचंड मोठं असं हे बहुमत माझ्या विरोधात जर असेल तर मला बोलू देतील किंवा बोलू देणार नाही, माझं म्हणणं ऐकतील किंवा ऐकणार सुद्धा नाही. आणि ते कन्सिडर करणं तर लांबचीच गोष्ट. म्हणून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनने एक ठराव केला होता नॅशनल एक्झिक्युटिव्ह त्या कार्यकारिणीने, आणि त्यांनी बाबासाहेबांना असं म्हटलं आणि बाबासाहेबांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज असं त्याला नाव दिलं, असा एक खलिता तयार केला, एक मेमोरॅन्डम तयार केला, एक ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन.
त्यांच्या मनाप्रमाणे. आणि तो खलिता त्यांनी मार्च 1946 मध्येच घटना समितीला सादर केला होता. त्याच्यामध्ये इतक्या क्रांतिकारक आणि इतक्या काही वेगवेगळ्या गोष्टी की तो एक स्वतंत्र खरं म्हटलं तर विषय आहे, स्टेट्स अँड मायनॉरिटीज. हा बाबासाहेबांचं जी तयार केलेली ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन, मेमोरँडम सबमिटेड टू द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. तर त्याच्यामधली एक गोष्ट जी खास आहे, अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ही सगळी जी विषमता आहे, अगदी स्त्री पुरुष यांची मधली सुद्धा विषमता, आर्थिक विषमता, हे सगळं तसंच ठेवून जर तुम्ही काही निर्माण करायचा प्रयत्न केला तर तो डोलारा निर्माण होणारच नाही, उभा राहूच शकत नाही. याचं कारण त्यांनी सांगितलं असं, त्यांचे शब्द आहेत ते खास, की यू विल बी बिल्डिंग अ कॅसल ऑन अ डंग हीप. शेणाच्या ढिगाऱ्यावरती तुम्ही महाल बांधायचा प्रयत्न करताय, असं होईल. त्यामुळे त्यांचा रोख जो होता की ही जी संस्कृती आहे, जी घटना समितीत त्यांनी पुढे बोलले सुद्धा आहे, ते मी सांगेन आता, की ही जी संस्कृती आहे ती लोकशाहीला पोषक नाहीये, समतेला पोषक नाहीये. आणि हे जे संविधान आहे ते तर समतावादी आहे. त्यामुळे हा संस्कृती विरुद्ध संविधान, संविधान विरुद्ध संस्कृती असा झगडा होणार, बाबासाहेब म्हटले. आणि मग तो कसा मिटवायचा किंवा कसं पुढे जायचं याचं सुद्धा दिशा दिग्दर्शन त्यांनी त्या घटना समितीमध्ये ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून केलं. त्यामुळे 46 साली जरी घटना समिती स्थापन झाली, 9 डिसेंबर 46 ला घटना समितीचं काम सुरू झालं, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, तरी 29 ऑगस्टला जेव्हा खऱ्या अर्थाने घटना समितीचं अधिवेशन झालं, ड्राफ्टिंग कमिटी 7 जणांची बाबासाहेबांच्या सकट त्या ठिकाणी निवडण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्या ड्राफ्टिंग कमिटीची पहिली बैठक झाली, बाबासाहेब तिचे चेअरमन झाले आणि त्या दिवसापासून जो वेग घेतला, त्याच्यानंतर मात्र अक्षरशः वर्षभरामध्ये म्हणजे 30 ऑगस्ट 1947 पासून ऑन 4th ऑफ नोव्हेंबर 1948, खरं म्हटलं तर फेब्रुवारी 1948 मध्येच बाबासाहेबांनी घटना समितीला डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष होते त्यांना एक पत्र दिलं आणि त्याला तो ड्राफ्ट जो होता मसुदा, त्याचा आधी काय आराखडा तयार केला होता सर बी.एन. राव असतील, आणखीन काही त्यांचे सहकारी असतील, त्यांनी एक फार ज्याला आपण रफ ड्राफ्ट म्हणतो, फर्स्ट ड्राफ्ट म्हणतो, असा त्या वेगवेगळ्या कमिट्यांचे रिपोर्ट्स काही त्यावेळेस आले होते, तो एकत्रित करून एक तयार केला होता. त्याच्यावरती सगळे अनेक सोपस्कार करून बाबासाहेब आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीने असं काही एक अफलातून दस्तऐवज निर्माण केला, ज्याला नंतर घटना समितीच्या जाणकार लोकांनी की इट्स अ मॉन्युमेंटल डॉक्युमेंट, अत्यंत प्रचंड आणि अपूर्व असं डॉक्युमेंट आहे, दस्तऐवज आहे, असं त्यांनी प्रशस्ती पत्रक दिलं. त्यामुळे 30 ऑगस्ट 47 ते फेब्रुवारी 1948 ड्राफ्ट तयार केला आणि तो घटना समितीला सादर सुद्धा केला. लोकांच्या समोर तो सादर केला की लोक सुद्धा त्याच्यावरती काही सूचना असतील, काही त्यांच्या अमेंडमेंट्स असतील मेंबर्सच्या, पण ते सुचवू शकतात. आणि 4 नोव्हेंबर 48 ला म्हणजे जस्ट आफ्टर 1 इयर बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये तो जो ड्राफ्ट आहे तो सादर केला आणि त्याच्यावरती जे भाष्य केलं, फार छान भाषण केलं, अत्यंत ऐतिहासिक असं भाषण. कारण की बाबासाहेबांच्या घटना समितीमधली जी 3 भाषण आहेत खास करून, सारखं बाबासाहेब तर शेवट करायचेच अनेक वेळा, अगदी नेहरू बोलल्यानंतर सुद्धा, वल्लभभाई पटेल असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, शेवटी सगळे मेंबर असा आग्रह करायचे की आता त्यांनी बोललं पाहिजे आणि सगळ्या गोष्टींचं निरसन केलं पाहिजे, आणि ते बोलायचे शेवटी ऍज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुद्धा ते अध्यक्ष त्या घटना समितीचे, तेही त्यांना शेवट करायला सांगायचे आणि तसं शेवट करायचे. तसं सगळ्या इतिहासाची ती पानं आहेत तिथं. द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स ही इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत, हिंदीमध्ये आहेत, इतरही भाषांच्या मध्ये मराठीपासून त्याचं भाषांतर झालेलं आहे. जस्टिस HR खन्ना यांनी एक ठिकाणी असं नमूद केलेलं आहे, जेव्हा ते घटनात्मक अधिवेशन झालं अमेरिकेचं 1787 मध्ये, काय थोडेच ठराविक लोक ते एक ठिकाणी बसले आणि त्यांनी ते डॉक्युमेंट पूर्ण केलं. त्यांनी असा नियम केला होता की हे काय जे आपण तयार करतोय त्याचं कसलाही मिनिट्स तयार करणं, रेकॉर्ड तयार करणं हे बाहेर कधी कुणाला सांगायचंच नाही, असा त्यांनी एक वेगळा नियम तयार केला होता, फॉर द पर्पज ऑफ सिक्रेसी. परंतु त्याच्याबरोबर उलट आपल्या घटना समितीचे नियम, की प्रत्येक शब्द रेकॉर्ड झालेला आहे घटना समितीचा.
ज्या वेगवेगळ्या कमिट्या होत्या त्याचे पण बरेचसे मिनिट्स अवेलेबल आहेत, इन्क्लुडिंग द ड्राफ्टिंग कमिटीचे मिनिट्स. काय अवेलेबल आहेत, काही थोडेसे फार क्रिप्टिक आहेत. परंतु घटना समिती 9 डिसेंबर 1946 तर 26 नोव्हेंबर 1949 आणि त्याच्यानंतर सुद्धा एक दिवसाचं अधिवेशन 24 जानेवारी 1950 ला झालं. त्या दिवशी सुद्धा त्या काळामधलं जे जे काही घडलेलं तो प्रत्येक शब्द की कुठला मेंबर काय बोललाय, व्हर्बॅटिम ज्याला आपण म्हणतो, शब्द शब्द, हे त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्स मध्ये अवेलेबल आहे. त्यामुळं 4 नोव्हेंबरचं त्यांचं म्हणजे 17 डिसेंबर 1946चं भाषण जेव्हा ते विरोधामध्ये होते, ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर किंवा चेअरमन सुद्धा नव्हते, ड्राफ्टिंग कमिटी निर्माणच केली नव्हती. त्यानंतर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असताना 4 नोव्हेंबर 48 ला केलेलं पहिलं भाषण की जो ड्राफ्ट जो होता, मसुदा होता, तो त्या घटना समितीमध्ये लोकांच्या समोर त्यांनी तो मांडला होता. आणि तिसरं त्यांचं अत्यंत प्रसिद्ध असं भाषण ते म्हणजे शेवटी एकदम 25 नोव्हेंबर 1949 ला जे प्रदीर्घ असं त्यांनी भाषण केलं आणि भारताच्या भवितव्याचं जे काही एक दिशा दिग्दर्शन केलं. ती 3 भाषणं जी घटना समितीतली आहे, मला असं वाटतं की ती या 3 भाषणांच्या मध्ये इतकं काय आहे की 130 कोटी लोकांनी जर म्हणजे मला असं वाटतं की ते 130 कोटी लोकांचा जे दिशा दिग्दर्शन आहे की कुठे तुमची मंजिले मकसूद आहे, कुठल्या मार्गाने तुम्ही जर गेला तर त्या मंजिले मकसूद पर्यंत तुम्ही जाऊन पोहोचणारच, हे बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरला जेव्हा त्या घटना समितीमध्ये ते उभे राहिले, अनेक गोष्टींचा खरं म्हटलंच तर उल्लेख करता येईल. परंतु टू कट अ लॉंग स्टोरी शॉर्ट, त्या भाषणांच्या मध्ये अनेक ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या गोष्टींच्याकडे जात असताना घटना समितीच्या या ड्राफ्टिंग कमिटीनं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीनं नेमकं काय काय केलं, जस्ट सम हायलाइट्स. एक 8-10 गोष्टी मी सांगतो आणि मी थांबणार आहे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट, कारण की तो प्रश्न आता परत काही महिन्यांच्या पासून सारखा आपल्या अवतीभोवती आहे. एक तर त्या सरनाम्याचा, संविधानाचा जो सरनामा आहे, द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याचे पहिले 3 शब्द फार थ्रिलिंग आहेत. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, असा तो सरनामा आहे. आणि त्या सरनाम्याच्या मध्ये 2 जे मेंबर्स होते, त्यांनी एकाने अशी सूचना मांडली, अमेंडमेंट, की बाबा त्या सरनाम्यामध्ये हे आलं पाहिजे. एका सदस्याने अशी सूचना मांडली की त्याच्यामध्ये गॉड शुड बी मेन्शन्ड, देवाचा उल्लेखच नाहीये, ईश्वराचा उल्लेखच नाहीये. त्यामुळे गॉड हे त्या प्रिॲम्बल मध्ये आलं पाहिजे. आणि तसा त्यांनी जो आग्रह धरला, त्याला बाबासाहेब आणि त्या ड्राफ्टिंग कमिटीने विरोध केला. आणि त्याच्यावरती चर्चा विनिमय झाल्यानंतर जेव्हा ड्राफ्टिंग कमिटी रिजेक्ट्स दॅट सजेशन किंवा अमेंडमेंट, त्यांना सांगण्यात आलं त्या सदस्यांना की बाबा तुम्ही विड्रॉ करा ती अमेंडमेंट. अनेक वेळा तसं व्हायचं आणि ते विड्रॉ करून टाकायचे, कारण की द ड्राफ्टिंग कमिटी अँड द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी डझंट ऍक्सेप्ट, देन दे यूज टू विड्रॉ. त्यांनी ते नकार दिल्यामुळे मग त्याच्यावरती मतदान झालं आणि गॉड असावा असं 44 मतं पडली त्या दिवशी जे हजर होते. आणि 68 लोकांनी बाबासाहेबांच्या सकट गॉड हा शब्द जो आहे किंवा गॉड ही जी कन्सेप्ट आहे ती त्या प्रिॲम्बल मध्ये नसावी असं मतदान झालं. आणि देअरफॉर गॉड वॉज रिजेक्टेड इन अवर कॉन्स्टिट्यूशन, इन अवर प्रिॲम्बल. तरी आता काल परवा मी ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल, एक तर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जे आहेत ते असं म्हणतात की बाबा घटनेच्या पानापानावरती सगळे ते देव आहेत, देवाधिक आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, असं ते सांगतात. आणि जे मंत्री आहेत, कायदे मंत्री, मिनिस्टर फॉर लॉ, रविशंकर प्रसाद,
ते पण ते असं म्हणतात की जी काय मूळ प्रत आहे बघा त्याच्या त्या चौकटीमध्ये चित्र आहेत, सगळी देवांची चित्र आहेत, याचं चित्र आहे, त्याचं चित्र आहे. मला असं वाटतं की ते जे काय त्यांचं सांगणं आहे हे अत्यंत गैरसमजुतीवरती आधारित आहे. दे आर मिस्टेकन किंवा ती नादान माणसं आहे मी तर म्हणेन. 3 प्रती भारताच्या राज्यघटनेच्या तयार केल्या. 26 नोव्हेंबरला स्वीकारलं आणि 24 जानेवारीला 1950ला स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी तिथं मांडलं की 3 प्रती तयार केलेल्या आहेत. एक प्रत जी आपण सारखी अशी तयार करतो, सगळं टाइप्स तयार करून ती राज्यघटना त्या ठिकाणी सहीला ठेवलेली आहे. आणि 2 आणखीन ज्या प्रती तयार केल्या म्हणजे एक इंग्लिशची आणखीन एक आणि हिंदीमध्ये आणखीन एक, ही ज्याला आपण कॅलिग्राफी म्हणतो, सुलेखन जे असतं, असं हस्ताक्षरामध्ये तयार केलेली आहे चांगल्या चांगल्या आर्टिस्टने मोठ्या देशातल्या त्यावेळेच्या. आणि त्या ज्या 2 प्रती आहेत अशा कॅलिग्राफीने तयार केलेल्या हस्तलिखित, त्याचे जे बॉर्डर्स तयार केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी ते चांगलं दिसावं म्हणून एक सुशोभित केलेलं आहे, डेकोरेट केलेलं आहे प्रत्येक पान. ते त्या शांतिनिकेतनचे जे काही चांगले आर्टिस्ट होते, तरुण मुलं असतील त्यावेळेची, त्यांनी आपल्या भारताच्या इतिहासामधल्या अनेक अशा गोष्टी त्या पानापानांच्या वरती त्यांनी चितारलेल्या आहेत. आणि त्या चितारलेल्या मध्ये त्या भारतीय राज्यघटनेचे शब्द आलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा ते गॉड इज रिजेक्टेड बाय अवर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली इन द कॉन्स्टिट्यूशन, नॉट इन युअर लाईफ. इन युअर पर्सनल लाईफ इट्स अ फंडामेंटल राईट. प्रिअम्बल मध्ये पण लिहिलंय लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. They are your fundamental rights. Of course, they are your fundamental rights. परंतु घटना समितीने घटनेमध्ये सगळं काही तसं तजवीज करून ठेवलेलं आहे असं सांगणं, मी म्हणतो की फार नादानपणाची कृती आहे. त्यामुळे त्या चित्रांमध्ये ते आहे, रामायण आहे, महाभारत आहे, आणखीन काय काय आहे. याचा अर्थ असा नाही की ते घटनेमध्ये आहे किंवा घटनेच्या शब्दांमध्ये आहे किंवा घटनेच्या प्रिन्सिपल्स मध्ये आहे. दे आर नॉट देअर. त्यामुळे गॉड इज रिजेक्टेड बाय बाबासाहेब आणि हिज ड्राफ्टिंग कमिटी. ही दुसरी गोष्ट, दे रिजेक्टेड. रिजेक्टेड इन द सेन्स विथ रेव्हरन्स आय एम टॉकिंग. की आणखीन सदस्यांनी असा आग्रह धरला की बाबा ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो, फादर ऑफ नेशन, त्या गांधीजींचा या सरनाम्यामध्ये उल्लेखच नाही, त्यांचाही उल्लेख केला पाहिजे अशी सूचना मांडली. आणि मग ड्राफ्टिंग कमिटीने जेव्हा त्याला विरोध केला की त्यांनी नकार दिला की असं कोणाचं नाव राज्यघटनेमध्ये आणि खास करून त्या सरनाम्यामध्ये प्रिअम्बल मध्ये असू शकत नाही, तेव्हा मग त्या सदस्याने ती जी सूचना होती, ती जी अमेंडमेंट होती, ती त्यांनी विड्रॉ करून टाकली. त्यामुळं गॉड डझंट रिफ्लेक्ट इन अवर कॉन्स्टिट्यूशन, इन अवर प्रिअम्बल. आणि गांधीजी डझंट रिफ्लेक्ट नेम, हिज नेम डझंट रिफ्लेक्ट इन द प्रिअम्बल, इन द कॉन्स्टिट्यूशन. त्या ड्राफ्टिंग कमिटीने बाबासाहेबांनी त्याला नकार दिल्यामुळे घडलं. गांधीजींच्या बद्दल ड्यू रिस्पेक्ट, अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी जेव्हा काय असा खल होतो वैचारिक, आणि जे काही आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे, गेल्या 5-6 वर्षापासून तर जास्तच सुरू आहे. कधी हा महापुरुष पाहिजे, कधी तो महापुरुष पाहिजे, सगळं काही सोयीसोयीने चाललेलं असतं. जसं त्या रामदास फुटाण्यांचं प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेच्या त्या शीर्षकाच्या प्रमाणे ते त्या कवितांचे किंवा वात्रटिकांचे ते कार्यक्रम सुद्धा करायचे. भारत कधी कधी माझा देश आहे. तसं असतं की बाबासाहेब कधी कधी माझे नेते, गांधीजी कधी कधी माझे नेते, सोयीने सगळं काही. ते गांधीजींच्या बद्दल आणि बाबासाहेबांच्या बद्दल किंवा दोघांच्या मध्ये देशाने काय कोताही केलेली 50 वर्षामध्ये. फार वर्षापूर्वी डॉक्टर भदंत आनंद कौशल्या बाबासाहेबांचे एक मोठे लेफ्टनंट, त्याने असं एक फार मार्मिक विधान केलं होतं आणि तेव्हा ते लोकांना फार भावायचं की बाबा हे अगदी योग्य विधान आहे. ते असं म्हटले की लोक गांधीजींना विसरू पाहत आहेत, पण सरकार तसं होऊ देत नाही.
आणि सरकार बाबासाहेबांना विसरू पाहतंय, पण लोक तसं होऊ देत नाही. असं त्यांचं विधान होतं फार वर्षांच्या पूर्वी. त्यानंतर तर आता अनेक दशकं उलटून गेली. पण दिस इज हाऊ गॉड अँड गांधीजी वॉज was stalled by the drafting committee by बाबासाहेब. ही तिसरी गोष्ट. आणि घटना समितीमध्ये फार मोठी प्रचंड टीका सुद्धा झाली बाबासाहेबांच्या वरती, ड्राफ्टिंग कमिटीवरती, किंवा हे सगळं काही जे व्यवस्था निर्माण केलेली आहे, द पॉलिटी, ही काय सॉवरिन म्हणजे ती डेमोक्रेसी, रिपब्लिक तयार केलेलं आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये त्या बऱ्याच लोकांचा आक्षेप असा होता की व्हिलेज म्हणजे खेड, त्याचं कुठं काही उल्लेख सुद्धा नाही आणि त्याचं नामोनिशाण सुद्धा नाही आणि त्याच्यावरती आधारित व्यवस्थाच निर्माण केलेली नाहीये. इथपर्यंत काही लोकांनी टीका केली या ड्राफ्ट जेव्हा समोर ठेवला घटना समितीच्या त्याच्यानंतरच्या त्या चर्चेमध्ये, की एका सदस्याने तर असं म्हटलं की आम्हाला असं वाटलं की आम्हाला वीणा किंवा सितार याचं संगीत ऐकायला मिळणार आहे, त्याच्याऐवजी आम्हाला इंग्लिश बँड ऐकावा लागतोय, म्युझिक ऑफ इंग्लिश बँड, असं त्यांनी टीका केली की बाबा हे सगळं तुम्ही फार वेस्टर्नाइज करून टाकलेलं आहे. आणि या भारतातल्या ज्या खेडे आहेत, विलेजेस, त्याचं काही कुठे उल्लेखच नाहीये. त्याला बाबासाहेबांनी जे उत्तर दिलं ते फार मोठं मार्मिक दिलं होतं. फार प्रचंड खल झाला होता त्या विषयावरती आणि अक्षरशः 2 तट पडले होते. त्याच्यामध्ये बरेचसे ते मेंबर्स जे स्टार्टिंग विथ जस्टिस विथ विथ जवाहरलाल नेहरू, ते त्यांना ही जी काही ड्राफ्टिंग कमिटीने निर्माण केलेली पार्लमेंटरी डेमोक्रेसी हे सगळं काही कबूल होतं. दे वर फॉर दॅट दे वर इन मेजॉरिटी. पण जे काही इतर विरोध करत होते, त्यांचं म्हणणं होतं की नाही, हे फार सिस्टीम सगळी चुकीची आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी अशा प्रकारची. त्या खेड्यांवरती आधारित काहीतरी सिस्टीम निर्माण करा. आणि त्याच्यावरती त्यांचं म्हणणं होतं की जणू काही ते प्रत्येक खेड हे जणू काही स्वतंत्र असं रिपब्लिक आहे, लोकसत्ताक आहे, प्रजासत्ताक आहे, त्याच्यावर आधारित काहीतरी असं पिरॅमिड निर्माण करा. नंतर आपण घटना दुरुस्त्या केल्या 73-74 राजीव गांधींच्या वेळेस, फॉर द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. महाराष्ट्रामध्ये ते 61 सालीच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा कायदा आला होता. ते त्या त्या लेवलवरती डेमोक्रेसी यस, परंतु जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आपण निर्माण केलेली आहे ती अशी फार वेगळी आहे. त्याच्यामध्ये विलेज इज नॉट द युनिट, इंडिव्हिज्युअल, एव्हरी इंडियन इज अ युनिट, हे बाबासाहेबांनी फार जोरकसपणे लावून धरलं होतं ड्राफ्टिंग कमिटीमध्ये आणि घटना समितीमध्ये. आणि या सगळ्या चर्चेला जेव्हा नेहमीप्रमाणे बाबासाहेबांना शेवटी उत्तर द्यावं लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर फार जोरकस दिलं. मेटकाफ नावाचा जो एक ब्रिटिश मोठा रायटर होता, त्याचं पण त्यांनी अनेक कोटेशन्स वाचून दाखवले की बाबा हे विलेज विलेज तुम्ही म्हणताय, काय विलेज. आणि दुसरं त्यांनी एक असा प्रश्न केला ते बोलत असतानाच, की व्हॉट इज अ विलेज. आणि त्यांनी टीका अशी केली की बाबा हे सगळं या लोकांना विलेज बद्दल इतकी काही जी आत्मीयता दिसते, त्यांनी इंग्रजीमध्ये असे शब्द वापरले की त्यांचं ते जे काही प्रेम आहे, देअर लव्ह फॉर विलेज इज इन्फिनाइट इफ नॉट पॅथेटिक. ते इतकं असीम आहे, जास्तच आहे की अगदी त्याची कीव करावी इतकं ते खेडेगावाचं त्यांना प्रेम आहे. आणि दुसरं त्यांनी त्या खेडेगावांच्या बद्दल जे भाष्य करून ठेवलेलं आहे, आणि मला असं वाटतं की आजही ते भाष्य फार तेवढंच टिकून राहिलेलं आहे. तसं घडायला नको होतं, परंतु बाय अँड लार्ज ते तसंच टिकून राहिलेलं आहे. ते असं म्हटलं की व्हॉट इज अ विलेज. आणि त्यांनी सांगितलं की अ सिंक ऑफ लोकॅलिझम, जो काय तिथला जो सगळा एक हे असतो, म्हणजे त्या स्थानिक गोष्टींचा, त्याचा बोलबाला असणारी गोष्ट, अ सिंक ऑफ लोकॅलिझम. आणि त्याच्या पुढे त्यांनी शब्द वापरले, अ डेन ऑफ इग्नोरन्स, नॅरो माइंडेडनेस अँड कम्युनॅलिझम. त्यामुळे असं अज्ञान, संकुचित मनोवृत्ती आणि ही जातीयता
याचं जणू काही ती खेडी म्हणजे अड्डे आहेत. म्हणून ते असं म्हटलं की त्या खेड्यांना आम्ही बेसिक युनिट समजून ही अशी संसदीय लोकशाही किंवा कुठल्याही प्रकारचं लोकशाहीचं फॉर्मॅट आम्ही घटना समिती आणि ड्राफ्टिंग कमिटी कबूलच करू शकत नाही. त्यामुळे थर्ड थिंग ही रिजेक्टेड अँड द ड्राफ्टिंग कमिटी रिजेक्टेड वॉज द व्हिलेज. चौथी गोष्ट खास भारताच्या राज्यघटनेचं जे प्रिॲम्बल आहे, सरनामा आहे संविधानाचा, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मध्ये जे नेहरूंनी मांडून ठेवलं होतं ते जवळजवळ बरंचसं तसंच आलेलं आहे. त्यात फार थोड्याशा गोष्टी बदलण्यात आल्या. अगदी जे कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर होते सर बी.एन. राव, त्यांनी पण काही गोष्टी केल्या होत्या, परंतु दॅट प्रिॲम्बल वॉज व्हेरी क्रिप्टिक. आणि जे आज आपला सरनामा आहे त्याच्यामध्ये 2-3 शब्द नंतर 76 साली आले, परंतु जो मूळ आपला सरनामा आहे त्याच्यामध्ये 2 ज्या गोष्टी आहेत खास, की ते बाबासाहेबांनी स्वतः ऍज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी त्या सरनाम्यामध्ये आणलेल्या आहेत. फर्स्ट आणि फॉरमोस्ट फ्रॅटर्निटी, बंधुत्व, या गोष्टीचा उल्लेख नव्हता. आणि ते फ्रॅटर्निटी तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेब असं म्हटलं की आता वेगवेगळ्या देशांनी घटना ज्या केलेल्या आहेत, मग ऑस्ट्रेलिया काय, फ्रान्स काय, अमेरिका काय, 100 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेलेल्या आहे अशा रिटन कॉन्स्टिट्यूशन्स यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी काय काय केलंय त्याच्यापासून काही घेणं, प्रॉपर इन्स्पिरेशन किंवा द कन्सेप्ट, आणि थ्रू सम अवर ट्रॅडिशनल कल्चर, अगदी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या धम्मामधून ते मी घेतलं असं बाबासाहेबांनी नंतर नमूद सुद्धा केलेलं आहे. परंतु जे फ्रेंच रेव्होल्युशन होती, जिचं जे एक खास तत्व होतं, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. त्यामुळे लिबर्टी आणि इक्वालिटीचा जरी उल्लेख घटना समितीच्या त्या प्रिॲम्बल मध्ये जरी होता, तरी फ्रॅटर्निटी वॉज कॉन्स्पिक्युअसली मिसिंग. बाबासाहेब नॉट ओनली त्यावेळची ती परिस्थिती, परंतु एकंदरीतच आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये, देशामध्ये हे जे बंधुत्व आहे, त्या बंधुत्वाचा जो अभाव आहे, त्या बंधुत्वाच्या अभावामुळे ते फार व्यथित व्हायचे, कारण की सगळा त्यांचा जो संघर्ष होता तो त्या गोष्टीसाठीच सुरू होता. त्यामुळं त्यांनी लोकशाहीची एक ठिकाणी अशी व्याख्या केलेली आहे, डेमोक्रेसी म्हणजे काय. एक तर त्यांची अतिप्रसिद्ध व्याख्या आहे तिथे वेगळी, परंतु एक त्यांनी व्याख्या अशी केली की अ मोड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग, सगळ्यांनी एकत्रितपणे जीवन जगायचं, अशी पद्धत म्हणजे लोकशाही. त्यामुळे बंधुत्व, फ्रॅटर्निटी, दिस वॉज मिसिंग इन द प्रिॲम्बल, ते बाबासाहेबांनी आणलं. आणि त्या प्रिॲम्बल मध्ये आणखीन एक गोष्ट, जो बाबासाहेबांचं पूर्ण द लाईफ अँड मिशन ऑफ बाबासाहेब वॉज मेन फॉर दॅट पर्पज. ते म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये शब्द आणले, द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, माणसाची प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठेने आयुष्य जगता आलं पाहिजे, बा इज्जत आयुष्य जगता आलं पाहिजे, हे जे त्यांचा आग्रह होता. त्यामुळे फ्रॅटर्निटी आणि डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल हे बाबासाहेबांचं खास कॉन्ट्रीब्युशन ऍज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी टू द प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक म्हणजे घटना समितीचं जे त्यांचं शेवटचं भाषण होतं 25 नोव्हेंबर 1949 ला, त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा खुलासा पण केला होता, की त्यांचं असं म्हणणं होतं की इट्स अ युनियन ऑफ ट्रिनिटी, तिन्ही गोष्टींचा असं एक त्रिवेणी संगम आहे ते म्हणायचे, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी. आणि त्यांनी एक्सप्लेन पण केलं की बाबा लिबर्टी पासून इक्वालिटी वेगळी करता येत नाही, इक्वालिटी पासून फ्रॅटर्निटी वेगळी करता येत नाही, आणि त्यामुळे त्या तिन्ही गोष्टी एकत्रित जर असतील तरच लोकशाही असते. हे त्यांनी त्या शेवटच्या भाषणामध्ये सुद्धा पुन्हा जोरकसपणे मांडलं. ही हायलाइटेड दोज थिंग्स, लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी, अ युनियन ऑफ ट्रिनिटी. हे जे त्यांचं एक खास कॉन्ट्रीब्युशन होतं. जो आणखीन एक म्हणजे प्रिॲम्बल मध्ये, सरनाम्यामध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे 2 शब्द तेव्हा नव्हते. त्याच्यावरती थोडीशी चर्चा सोशलिस्ट शब्दावरती तर फारच झाली होती. पण बाबासाहेबांचं सांगणं असं होतं की जे सोशलिस्ट अशी जी कन्सेप्ट आहे त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये
आपण तो आराखडा मांडलेला आहे. आणि सेक्युलरिझमच्या बाबतीमध्ये तर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ अ सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन, ऑफ अ सेक्युलर स्टेट अँड अ सेक्युलर नेशन. हे सगळे फंडामेंटल राईट्स म्हणजे प्रिॲम्बलच्या दुसऱ्या भागामध्ये तर आहेच आहे. परंतु राईट टू इक्वालिटी असेल, नंतर राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन असेल, आर्टिकल्स 25 च्या पासून टिल 38. हे सगळं दीज आर द फंडामेंटल राईट्स ऑफ एव्हरी पर्सन इन्क्लुडिंग द मायनॉरिटीज. 28, 29, 30 असं कलम. त्यामुळे ते सगळं तिथं होतं. 76 साली इंदिराजींनी सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द त्या प्रिॲम्बल मध्ये आणलेत. आणि युनिटी ऑफ नेशनला आणखीन एक युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन असा इंटिग्रिटी शब्द आणलेला आहे. अशा 3 शब्द हे त्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये 76 साली आले. तेवढा एकच घटना दुरुस्ती म्हणजे त्या प्रिॲम्बलची दुरुस्ती झालेली. त्यामुळे फ्रॅटर्निटी इज द कॉन्ट्रीब्युशन टू द प्रिॲम्बल ऑफ बाबासाहेब थ्रू द ड्राफ्टिंग कमिटी. एक आणखीन जे खास कॉन्ट्रीब्युशन की ते तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये ते गेले आणि तेव्हापासूनच त्यांनी तो संघर्ष अगदी जोरकसपणे केला होता. द रिप्रेझेंटेशन आणि फॉर दॅट रिप्रेझेंटेशन इन द पब्लिक एम्प्लॉयमेंट, इन द पॉलिटिकल स्फिअर, नंतर त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा 3 प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन माझं तसं मत आहे की स्टार्टिंग विथ द इन्सेप्शन म्हणजे अगदी सुरुवातीपासून की या लोकांना आता मतदानाचा अधिकार जे आहे जे साऊथ बोरो कमिटी असेल आणि नंतर ते सायमन कमिशन असेल, त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतील, ते बाबासाहेबांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन की रिझर्वेशन टू द मायनॉरिटीज इन्क्लुडिंग द शेड्यूल कास्ट अँड द शेड्यूल ट्राईब्स. त्यामुळे हे रिझर्वेशन आणि त्याच्यावरती मला एक जे अलीकडच्या काळात मी बघतो, काल परवा सुद्धा तशा प्रकारच्या बातम्या येत होत्या, सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चालू आहेत. बाबासाहेबांनी त्या रिझर्वेशनच्या त्या कलमावरती चर्चा करीत असताना एक गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितली. वेळेच्या अभावी मी फार थोडक्यात ती सांगतो. ते असं म्हटलं की रिझर्वेशन इज अ सॉर्ट ऑफ अ एक्सेप्शन टू द जनरल कार्डिनल रूल ऑफ इक्वालिटी. आणि त्यामुळे आर्टिकल 14 मध्ये जे आहे इक्वालिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉज, यानंतर मग कलम 15 असेल, 16 असेल, याच्यामध्ये ज्या रिझर्वेशनच्या तरतुदी आलेल्या आहेत, खास करून आर्टिकल 16 मध्ये पब्लिक एम्प्लॉयमेंटच्या बद्दल, ते त्यांचं म्हणणं असं होतं की दीज आर द एक्सेप्शन्स टू दॅट जनरल कार्डिनल प्रिन्सिपल ऑफ इक्वालिटी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणून दॅट एक्सेप्शन कॅनॉट बी मोर दॅन 50%. 50% वरती रिझर्वेशन असू शकत नाही, असता कामा नये. तसं झालं तर मुख्य जो काही प्रिन्सिपल आहे ऑफ इक्वालिटी दॅट गेट्स डायल्युटेड, दॅट गेट्स अंडरमाइंड. त्यामुळे त्यांनी घटना समितीच्या त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला बघता येईल किंवा त्यांनी ते इतकं स्पष्टपणे मांडलेलं आहे. त्यांनी इथपर्यंत उदाहरण पण दिलं होतं. त्या सुप्रीम कोर्टामध्ये, वेगवेगळ्या हायकोर्ट्समध्ये ते घटना समितीतलं ते भाषण पण वाचून दाखवतात वकील मंडळी. काही जजमेंट्स मध्ये ते कोट पण केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, की असं घडू शकतं की 70% पर्यंत रिझर्वेशन आणि 30% विल बी द ओपन सीट्स फॉर एव्हरीबडी. 30% आणि बाकी 70% मग असे प्रत्येकाला वाटलेले ऍज पर द कॅटेगरीज. बाबासाहेब म्हटले की दॅट विल बी द मॉकरी किंवा इट विल बी अ सॉर्ट ऑफ अ डिस्टॉर्शन आणि द बेसिक प्रिन्सिपल विल बी डिस्ट्रॉयड. म्हणून 50%च्या वरती जर रिझर्वेशन गेले तर रिझर्वेशन ही कन्सेप्टच बिघडून जाते, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि आपण सगळेच, परंतु आय फुल्ली सबस्क्राईब टू दॅट व्ह्यू की रिझर्वेशन असं 50%च्या वरती असूच नाही. आणखीन जी एक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती आणि ते त्यांचं खास कॉन्ट्रीब्युशन ऍज अ चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी, की असं जे रिझर्वेशन द्यायचं ते नेमकं कोणाला द्यायचं याचं काहीच तजवीज केलेली नव्हती कुठल्याच आधीच्या सगळ्या कमिटीच्या रिपोर्ट्समध्ये किंवा त्या अगदी सुरुवातीच्या ड्राफ्टमध्ये नोवे. आणि बाबासाहेबांनी म्हणून त्या
कलमामध्ये त्या आर्टिकलमध्ये बॅकवर्ड हा शब्द आणला. त्या बॅकवर्ड शब्दावरून सुद्धा मोठं वादविवाद झाला घटना समितीमध्ये. बाबासाहेबांनी त्या बॅकवर्ड शब्दाचं काय अर्थ आहे ते त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. पण मुख्यत्वे बाबा ते बॅकवर्डनेस जो आहे तो राज्य म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा स्टेट्स असतील आणि त्यावेळी ते बॅकवर्ड कोणी ठरवायचं आहे. अशा रीतीने जे आता काय आज बॅकवर्ड ठरवले जातात तसं काय होईल त्यांना कल्पना नव्हती की बाबा दिस इज व्हॉट विल हॅपन. त्यामुळे त्यांनी बॅकवर्ड या शब्दाला त्या कलमामध्ये आणलं आणि त्या बॅकवर्ड शब्दाचं मोठं त्यांनी एक्सप्लेनेशन त्या घटना समितीच्या त्यांच्या एका भाषणामध्ये दिलेलं आहे. आणखीन एक जी खास गोष्ट की जी आज आपल्याला म्हणजे अनेक वर्षापासून आपण बघतोय की त्या दिशेला आपलं प्रवास फार धीम्या गतीने होतो आणि आता तर अगदी असं दिसतं की आपण उलटा प्रवास सुरू केला की काय, मायनॉरिटीजच्या बद्दल. आणि या मायनॉरिटीच्या बद्दल जे बाबासाहेबांचं थिंकिंग होतं आणि त्या मायनॉरिटीज मध्ये नॉट ओनली रिलिजियस मायनॉरिटीज, ते जे असं म्हणजे इन्क्लुडिंग द शेड्यूल कास्ट, उलट त्यांचं तर म्हणणं होतं की द शेड्यूल कास्टचा मायनॉरिटीज आणि त्यांना नुसतं मायनॉरिटीचेच हक्क किंवा संरक्षण नाही तर त्याच्याही पेक्षा त्यांना काहीतरी जास्त मिळालं पाहिजे ड्यू टू ऑल दॅट सोशल स्टिग्मा दे हॅव किंवा ऑल दॅट मार्जिनलायझेशन जे त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा तसा आग्रह असायचा. परंतु मायनॉरिटीच्या बद्दल तेव्हा तर मोठं रणकंदन झालं होतं, फाळणी झाली, काय काय ज्या सगळ्या गोष्टी घडल्या आपण बघितलेल्या आहेत. आपला इतिहास आहे तो देशाचा. त्यांनी घटना समितीमध्ये मायनॉरिटीज आणि मेजॉरिटी यांच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. फार मार्मिक असं भाष्य केलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं की दोघांची चूक होते. बऱ्याच वेळा गफलत दोन्ही बाजूनी होते. मेजॉरिटी जी असं मायनॉरिटीला एक्सप्लॉइट करते किंवा दे ऑपरेस द मायनॉरिटीज आणि त्यांचं म्हणणं की तेही फार चुकीचं आहे. त्यांनी एक विसरता कामा नये की द मायनॉरिटीज आर म्हणजे त्यांनी असा शब्द वापरला होता की इट्स अ एक्सप्लोसिव्ह फोर्स. फार स्फोटक अशी ती शक्ती आहे मायनॉरिटीजची. रिलिजियस मायनॉरिटीज ऑल्सो, इवन द लिंग्विस्ट मायनॉरिटीज आपण बघतोय. काल परवा पण ती गोष्ट घडली आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की बाबा ह्या दोन्ही बाजूनी ते घडलं पाहिजे, नाही तर मग इवन द मेजॉरिटी इज टू बी ब्लेम अँड इवन द मायनॉरिटीज आर टू बी ब्लेम. तर त्या घटना समितीमध्ये जे त्यांनी खास एक उदाहरण आयर्लंडचं दिलं, फार गाजलं ते. आजपर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेलं आहे, सगळ्यांच्या लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं म्हटलं की त्या आयर्लंडमध्ये पण अशी यादवी निर्माण झाली मेजॉरिटी विरुद्ध मायनॉरिटी आणि त्या जो एक संभाषण त्यांच्यामध्ये झालं, त्या आयर्लंडची जी प्रोटेस्टंट मायनॉरिटी होती तिचा नेता होता कार्सन आणि त्या आयर्लंडचा मोठा पुढारी होता रेडमंड मेजॉरिटीचा. त्या रेडमंडनी त्या कार्सनला असं म्हटलं की तुला जे पाहिजे ती सगळी सेफगार्ड्स घे, परंतु आपण आयर्लंड एक असं राष्ट्र म्हणून राहायचं. आपण विभागणी होऊ द्यायची नाही. वी विल नॉट सेपरेट. टेक व्हॉट एव्हर सेफगार्ड्स यू वॉन्ट. त्याच्यावरती त्या कार्सननी त्याला उत्तर असं दिलं, डॅम युअर सेफगार्ड्स. सुलीत गेली तुझी ही सेफगार्ड्स. वी डू नॉट वॉन्ट टू बी रूल्ड बाय यू. तुम्ही आमच्यावरती राज्य करावं हेच आम्हाला कबूल नाही, असं त्या कार्सननी त्या रेडमंडला सांगितलं. आणि मग पुढे बाबासाहेब असं म्हटले की अशा प्रकारची भूमिका भारतातल्या कुठल्याही मायनॉरिटीनं आजपर्यंत घेतलेली नाहीये. त्यामुळे द मायनॉरिटीज आर कमिंग फॉरवर्ड. एक दोन पावलं ते पुढे येत आहेत. मेजॉरिटीने पण पुढे आलं पाहिजे असं तेव्हा सांगितलं घटना समितीमध्ये. त्यामुळे मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी हे दिशा दिग्दर्शन केलेलं आहे. जे आज आपण असं बघतो की द मेजॉरिटी विरुद्ध मायनॉरिटी आणि व्हॉट एव्हर द मेजॉरिटी डज, ते त्यांचे शब्द आहेत बाबासाहेबांचे. देन इट इज ब्रँडेड ॲज नॅशनॅलिझम आणि व्हॉट एव्हर द मायनॉरिटी डज देन इट इज ब्रँडेड ॲज कम्युनॅलिझम. असं सगळं सोयीने चालतं आणि बाबासाहेब म्हटले की ते सगळं नष्ट व्हायला पाहिजे, तरच मेजॉरिटी आणि मायनॉरिटी याच्यातले सगळं काही द्वंद्व जे आहे, संघर्ष आहे, तो नष्ट होईल आणि भारत एक राष्ट्र म्हणून आपण पुढे प्रवास करू शकू. एक आणखीन जी खास गोष्ट ती म्हणजे सुप्रीम कोर्टाबद्दल.
अगदी कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर सर बी एन राव हे तर तेव्हा म्हणजे घटना समितीचं कामकाज सुरू असताना अमेरिकेला गेले. तिथले प्रसिद्ध सुप्रीम कोर्टचे जज जस्टिस फ्रँकफर्टर यांना भेटले आणि चर्चा पण त्यांनी केली की बाबा कसं तुमचं सुप्रीम कोर्ट चालतं, कसं म्हणजे काय अडचणी, काय करावं, काय करू नये. आणि त्यांनी त्यांना असा सल्ला दिला होता की हे जे काही संसद करते त्या संसदेच्या कायद्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे संसदचा जो कायदा असतो लोकांच्या प्रतिनिधींनी तयार केलेला आहे, त्याला कायदेशीर म्हणणं, बेकायदेशीर म्हणणं, कॉन्स्टिट्युशनल म्हणणं, अनकॉन्स्टिट्युशनल म्हणणं, हे सुप्रीम कोर्टचे जजेस करतात. तिथे तर अनेक वर्षापासून 9 जजेसचं सुप्रीम कोर्ट आहे. वेगळ्याच प्रकारचे सुप्रीम कोर्ट जजेस, सगळे 9च्या 9 जजेस त्या घटनेच्या बद्दल असं जेव्हा काही कामकाज असतं तेव्हा सगळे 9 जजेस एकत्रित बसतात, इन्क्लुडिंग द चीफ जस्टिस. असं ते अनेक वर्षापासून 9 जजेसचं सुप्रीम कोर्ट आहे अमेरिकेचं. त्यांनी त्यांच्या देशाला फार म्हणजे अनेक वेळा त्यांनी देशाला दिशा दिलेली आहे. अनेक वेळा गेल्या 100-150 वर्षात जर आपण बघितलं, अगदी सुरुवातीपासून 200 वर्षापासून त्यांनी ते काम केलेलं. त्यामुळं असं संसदेच्या कायद्यांवरती सुप्रीम कोर्टाचं ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा दे कॅन रिव्हर्स द ऍक्ट्स ऑफ पार्लमेंट असं असावं का संसद म्हणेल ती पूर्व. कारण की संसद तर लोकांनी निवडून दिलेली आहे, संसदीय लोकशाही आहे. पार्लमेंट शुड बी सुप्रीम. आणि त्यावेळचे जे काही 6-7 जे सुप्रीम कोर्टचे आपल्या इथे जज असायचे, मग ते बाबासाहेब किंवा ड्राफ्टिंग कमिटीला असं वाटलं की बाबा त्या 6-7 लोकांनी काय ठरवणं हे किती चुकीचं होईल. आता तर समजा जास्त जजेस आहेत आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये, 34 आहेत जजेस. पण मग हे सगळ्या लोकांचे प्रतिनिधी जे ठरवतात त्याला जास्त महत्व द्यायचं आणि ते म्हणतील ती पूर्व असं करायचं का मग या सुप्रीम कोर्टाला अशा प्रकारचे पॉवर्स द्यायचे. याच्याबद्दल ड्राफ्टिंग कमिटी आणि बाबासाहेब जरा अनिश्चित होते. आणि त्यांचं म्हणणं की बाबा या दोन्ही जे प्रकार आहेत, म्हणजे नुसतं सुप्रीम कोर्टाचं महत्व कमी ठेवलं आणि संसद म्हणेल ती पूर्व केलं तरी बाबासाहेब म्हटले की पॉलिटिकल जी मेजॉरिटी असते ती पॉलिटिकल मेजॉरिटी काही करून टाकेल आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं घरबंद राहणार नाही. देयर विल बी नो रिस्ट्रिक्शन, नो चेक्स अँड बॅलन्स. आणि ऍज अगेन्स्ट दॅट जर सुप्रीम कोर्टाला तशा प्रकारचं पॉवर दिला जसं त्या सुप्रीम कोर्टाला आहे अमेरिकेच्या, फार प्रचंड मोठा पॉवर आहे, पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, तर मग कसं त्या 5-6 लोकांना त्यांच्या शहाणपणावरती सगळं काही सोडून दिलेलं आहे आणि संसदेचे कायदे सुद्धा ते बेकायदेशीर ठरवू शकतात ऑन द टचस्टोन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. नेमकं काय करावं त्याबद्दल ड्राफ्टिंग कमिटी आणि बाबासाहेब फार दे वर इन अ डायलेमा, एक दुविधा होती त्यांच्या समोर. आणि मग त्यांनी ती घटना समितीवरती तो प्रश्न सोडवला आणि त्यांनी ते एक्सप्लेन केलं बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये. आणि त्यांनी त्या ग्रीक एक पुराणामधली असा जो एक संदर्भ आहे तो त्यांनी त्या घटना समितीमध्ये सांगितला की दिस इज अ चॉईस बिटवीन द चॅरिब्डिस अँड सायला. चॅरिब्डिस नावाचा एक डेमॉन राक्षस आणि सायला नावाचा आणखीन एक राक्षस किंवा डेमॉन असं त्या ग्रीक पुराणामध्ये होतं की अशा एका मोठ्या नदीच्या एका किनाऱ्यावरती हा राक्षस असायचा सायला, एका किनाऱ्यावरती चॅरिब्डिस असं त्याचं नाव, ग्रीक नाव आहे ती. आणि नदीच्या मधून जे प्रवास करायचे त्या नदीमधून जर एका बाजूला गेले तर हा राक्षस खाऊन टाकायचा, दुसऱ्या किनाऱ्याकडे जास्त गेले तर तो राक्षस खाऊन टाकायचा. त्यामुळे बाबासाहेब म्हटले की दिस इज अ चॉईस बिटवीन चॅरिब्डिस अँड सायला. आधी साध्या मराठीमध्ये सांगायचं तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी जरा दुविधा होती. आणि ते बाबासाहेब आणि ड्राफ्टिंग कमिटी असं म्हटली की आता घटना समितीने याच्यावरती नीट विचार करावा आणि त्याप्रमाणे जे काय करायचं ते करावं. त्यामुळे ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर घटना समितीने दिला सुप्रीम कोर्टाला. अगदी पहिली जी घटना दुरुस्ती झाली, बाबासाहेब तेव्हा लॉ मिनिस्टर होते आणि निवडणुका 52 सालच्या म्हणजे लोकसभा पहिली अजून अस्तित्वात यायची सुद्धा होती तेव्हाच बाबासाहेब आणि नेहरू
यांनी ते काही जजेसचे म्हणजे वेगवेगळ्या हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जजमेंट जे आले होते ते काउंटर करण्यासाठी पहिली घटना दुरुस्ती केली. आणि तेव्हापासूनच संसद विरुद्ध सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हा झगडा आपल्या देशामध्ये झालाय. संघर्ष मोठा झाला फार. अगदी 67 साली तर सुप्रीम कोर्टाने फार वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली. आणि मग 73 साली त्यांनी केशवानंद भारती या अति प्रसिद्ध अशा लँडमार्क जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की यू कॅन अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, संसद, पार्लमेंट, बट यू कॅनॉट अमेंड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. अशी द डॉक्ट्रीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ही त्या केशवानंद भारतीच्या केसमध्ये 73 साली सुप्रीम कोर्टाने निर्माण केली. आणि एक प्रकारे ज्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो, दॅट इक्विलिब्रियम वॉज रिस्टोर्ड. आणि त्याप्रमाणे आपण गेली जवळजवळ आता 73 ते आजपर्यंत असं ऑलमोस्ट 50 वर्ष आपण ते चालवलेलं आहे की द बेसिक स्ट्रक्चर कॅनॉट बी टच्ड. पण मला जेव्हा या बाबरी मस्जिदचा जो निर्णय आला 5 जजेसचा कॉन्स्टिट्यूशन बेंच, तेव्हा मला असं वाटलं की संसद कॅनॉट टच द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं सुप्रीम कोर्ट म्हणतं 73 सालापासून. पण मग व्हॉट इफ द सुप्रीम कोर्ट व्हायोलेट्स द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि मला विथ ग्रेट रिस्पेक्ट असं दिसतं की थ्रू दॅट जजमेंट द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट हॅज व्हायोलेटेड द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. पण मग आता सुप्रीम कोर्टाने जर तसं केलं असेल तर मग आता जायचं कोणाकडे? संसद कॅन रेक्टिफाय. पण ही अशा प्रकारची जी संसद आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं बहुमत आहे, तिथं अशा प्रकारची काही गोष्ट घडलं असं मला वाटत नाही. पण दॅट अपार्ट, जे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबा संसद कधीतरी बेलगाम होऊ शकते आणि काही थोडेसे जजेस ज्याच्यामध्ये बसलेले असतात असं सुप्रीम कोर्ट जे लोकांनी निवडलेलं नसतं, ते सुद्धा कधी कधी असं काही वेगळ्याच गोष्टी करेल की ते रोखणं फार अवघड होईल. इट्स व्हेरी डिफिकल्ट चॉईस, इट्स अ डायलेमा. आणि तो डायलेमा माझा असं दिसतं की अलीकडच्या काळामध्ये ते सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. घटना समितीमध्येच सुप्रीम कोर्टाबद्दल बोलत असताना अगदी पहिली घटना दुरुस्ती झाली 50च्या नंतर, तेव्हा तर नेहरूंनी तर पार्लमेंटमध्ये असं म्हटलं की बाबा सुप्रीम कोर्ट शुड नॉट ऍक्ट लाईक अ थर्ड चेंबर. म्हणजे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, तुम्ही आता आणखीन लॉ मेकिंग मध्ये नका येऊ, यू आर नॉट सपोज टू डू दॅट. इतकं कडक शब्द वापरले होते. पण बाबासाहेबांनी घटना समितीमध्येच त्या सुप्रीम कोर्टाच्या बद्दल चर्चा करीत असताना एक जो लॅटिन शब्द वापरला होता, इम्पेरियम इन इम्पेरियो. याचा अर्थ असा आहे की पॉवर विदिन पॉवर. म्हणजे एक जी सत्ता आहे तिच्या सत्तेमध्ये आता आणखीन एक सत्ता, असं या संसदीय लोकशाहीमध्ये. संसदीय लोकशाही तर मोठी सत्ता आहेच, लोकांची सत्ता आहे ती. 543 जे खासदार त्या ठिकाणी बसतात, आपण सगळे तिथे जाऊ शकत नाही, 130 कोटी लोक. त्यामुळे आपण निवडून दिलेले असतात आणि दे रूल द नेशन ऑन आवर बिहाफ, वी द पीपल ऑफ इंडिया. त्यामुळे इम्पेरियम इन इम्पेरियो, पॉवर विदिन पॉवर, असं घडायची शक्यता असं बाबासाहेबांनी तेव्हाच एक भीती व्यक्त केली होती. टी टी कृष्णमाचार्यांनी सुद्धा तो शब्द वापरला होता आणि त्याला धरून बाबासाहेबांनी ती चर्चा केली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल सुद्धा जे काही त्यांचं एक ऍज अ ड्राफ्टिंग कमिटी आणि ऍज अ चेअरमन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी जे बाबासाहेबांचं काही सांगणं होतं ते बरंच असं दिसतं की ते सगळं खरं ठरतंय. आणि आपल्याला एक भीती अशी वाटते, आपल्याला असं वाटतं की बाबासाहेबांचे जे काही सगळे धोक्याचे त्यांनी इशारे दिलेले आहेत ते धोक्याचे इशारे खोटे ठरावे. पण तुम्हाला आणि माझ्या लक्षात आलेलं आहे की जे जे त्यांनी इशारे दिले 70 वर्षापूर्वी, 73 वर्षापूर्वी, ते सगळे खरे होत चाललेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना इतक्या दूरचं जे दिसत होतं ते आपल्याला अगदी थक्क करून सोडतं की त्यांना तिथून त्या घटना समितीतून इतक्या लांबचं कसं काय दिसत होतं. आणि जो आणखीन एक खास उल्लेख मी करतो आणि याच्या शेवटाकडे मी येतो, ते म्हणजे 4 नोव्हेंबर 48च्याच भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हटले होते की डेमोक्रेसी इन इंडिया इज ओनली अ टॉप ड्रेसिंग ऑन अ सॉइल विच इज इसेन्शियली अनडेमोक्रॅटिक. बाबासाहेब असं म्हटले की लोकशाही हा फक्त वरवरचा मुलामा आहे आपल्या देशामध्ये.
अशा प्रकारचा मुलावा, अशा प्रकारच्या मातीवरती की जी माती बेसिकली लोकशाहीला पूरक अशी नाहीये, अनडेमोक्रॅटिक अशी आहे. त्यामुळे लोकशाहीला पूरक नसणारी अशी जमीन किंवा भूमी आणि तिच्यावरती आता हे लोकशाहीचं आपण जे काही करतोय टॉप ड्रेसिंग, तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याचं कुठेतरी मेळ जर बसला नाही तर दॅट डेमोक्रेसी विल नॉट फ्लरिश. आणि बीबीसीला एक त्यांनी जी मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये जेव्हा प्रश्नकर्त्यांनी त्यांना विचारलं, अवेलेबल आहे ते, यू कॅन सी ऑन द युट्यूब ऑल्सो, किंवा डेमोक्रेसी या आपल्या देशामध्ये भारतामध्ये चालणार का जोरकसपणे. बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं की तसं त्यांना वाटत नाही. काय कारण आहे असं जेव्हा त्यांना विचारलं, तेव्हा ते असं म्हटलं की द सोशल स्ट्रक्चर इज नॉट कॉम्पॅटेबल विथ डेमोक्रेसी. सामाजिक जी काही रचना आहे, सामाजिक व्यवस्था आहे, समाज व्यवस्था जी आहे ती लोकशाहीशी आणि ती ती मेळच खात नाहीये. इट्स नॉट कॉम्पॅटेबल विथ डेमोक्रेसी, हे त्यांनी तेव्हा सांगितलेलं आहे. आणि आजही झगडा तोच आहे की बाबा डेमोक्रेसीला कॉम्पॅटेबल व्हावी अशी जोपर्यंत समाज व्यवस्था किंवा सोशल स्ट्रक्चर निर्माण होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष किंवा हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा आपल्याला तो संघर्ष करावा लागणार आहे. बिंग आंबेडकराइट्स, बिंग द प्रो कॉन्स्टिट्यूशन पीपल, संविधानाला सगळ्या मानणाऱ्या लोकांना. आणि त्या घटना समितीच्या त्या भाषणामध्ये शेवट त्यांनी असा केला होता की राज्यघटना चांगली आहे. राज्यघटना चांगली की वाईट हे कुणावरती ठरतं. एका ठिकाणी घटना समितीचं त्यांनी असं म्हटलं की नो कॉन्स्टिट्यूशन इज परफेक्ट. परिपूर्ण अशी काही राज्यघटना असू शकत नाही. एक सुरुवात करून दिलेली आहे. नाव यू बिगिन, लाईक बॅटन इज गिव्हन टू द नेक्स्ट जनरेशन. तर तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलं की ह्या राज्यघटनेच्या मध्ये जर काही गोष्टी चुकीच्या झाल्या, जे आपल्याला अभिप्रेत होतं ते समजा घडलंच नाही आणि काही भलत्याच गोष्टी घडल्या, तर मग काय होईल. त्यांचं असं म्हणणं होतं की त्याचा दोष कुणाला द्यायचा. जसं मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की गॉड वॉज रिजेक्टेड, आणि काल परवा आपल्या देशाच्या ज्या अर्थमंत्री आहेत ते जे काही सगळं त्यांचं फेल्युअर आहे किंवा जे काही घडलेलं आहे आपल्या देशामध्ये, सो शी इज सेइंग इट इज द ऍक्ट ऑफ गॉड. लिगल कन्सेप्ट आहे, ऍक्ट ऑफ गॉड, ऍक्ट ऑफ नेचर, फोर्स मेजॉर, दॅट इज ओके. परंतु असं म्हटलं की त्यांची जबाबदारी संपली. ऍक्ट ऑफ गॉड, ऍक्ट ऑफ नेचर, व्हॉट कॅन वी डू. आजारच तसा आला. बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की बाबा आतापर्यंत आपल्याला सोपं असायचं फार. 15 ऑगस्ट 47च्या आधी किंवा 26 नोव्हेंबर 1949च्या आधी किंवा 26 जानेवारी 1950च्या आधी काही असं घडलं तर ब्रिटिश लोकांच्या मुळे झालं असं सांगायला मोकळे आपण. इंग्रजांच्या मुळे झालं, त्यांचं राज्य आहे, ते करतात, आपण काय करू शकतो. पण बाबासाहेब असं म्हटलं की आता याच्या पुढे यू कॅनॉट ब्लेम देम नाव, दॅट ब्लेमिंग कॅनॉट बी देअर. आता तुम्ही कुणाला इतरांना दोष देऊच शकत नाही. दोष जर असेल तर तो तुमचा आहे. आणि म्हणून त्या भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हटले होते की जर असं काही चुकीचं घडलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल, मॅन वॉज व्हाईल. माणूस प्राणीच दुष्ट होता. आणि तो ती दुष्टता नुसत्या भारताच्या अर्थमंत्रीच दुष्ट आहेत, व्हाईल आहेत असं मी म्हणत नाही, किंवा भारताचे पंतप्रधान किंवा गृहमंत्रीच तसे आहेत, किंवा त्यांना कंट्रोल करणारी काही संघटनाच तशी असं मी म्हणत नाही. ओव्हरऑल द पीपल, बाबासाहेबांचे शब्द आहेत, द मॅन वॉज व्हाईल. त्यामुळे तसं घडलेलं आहे. त्यामुळे थांबत असताना जी बाबासाहेबांची कृती होती त्याच्याबद्दल जे कोणी काय बोललं, कारण की त्याच्याबद्दल फार उलटसुलट गोष्टी कोणी ना कोणी बोलत असतं, कोणी लिहित असतं, आणखीन काय काय. परवाही त्या व्हॉट्सअपवरती असं होतं की बाबा या इतक्या अशा सगळ्या कमिट्या होत्या आणि त्या कमिट्यांच्या मध्ये सगळे मिळून 113 माणसं होती आणि त्या 113 माणसांनी सगळे तयार केलेले, बाबासाहेब वॉज ओनली वन ऑफ देम. ही वॉज नॉट द प्रिन्सिपल आर्किटेक्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. असं सांगायचा प्रयत्न असतो. इतरही काय काय गोष्टी असतात, पुस्तकं पण येतात. परंतु फ्रॉम द हॉर्सेस माउथ ज्याला म्हणतात, की तिथं असणारे त्या लोकांनी कोण, बाबासाहेबांचे अनुयायी नाही, किंबहुना बाबासाहेब ज्यांच्या विरोधात सारखे होते ती लोक काय म्हणतात. शेवटी तर द चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात ते मी शेवटी सांगतो.
सुरुवातीला तर एक खास भाष्य जे झालं ते म्हणजे टी टी कृष्णमाचार्यांचं, की जे नंतर घटना समितीच्या त्या ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर पण झाले, एक माणूस सदस्य दगावल्यामुळं. त्या दिवशी मात्र ते सदस्य नव्हते, पण त्यांनी असं म्हटलं 5 नोव्हेंबर 48 ला, म्हणजे बाबासाहेबांच्या भाषणाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या मसुद्यावरती जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की 7 जणांची जी ड्राफ्टिंग कमिटी होती, तिचे कामकाज कसं झालं त्यांनी जवळून बघितलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की एकानी त्याच्यापैकी त्या ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा दिला होता आणि त्याच्याऐवजी नवीन माणूस नेमलाच नव्हता. देअर वॉज नो रिप्लेसमेंट. दुसरा जो एक मेंबर होता, ही डायड. त्याचं निधन झालं आणि देअर वॉज नो रिप्लेसमेंट. ही वॉज नॉट रिप्लेस्ड. म्हणजे नवीन बाबा त्याच्याऐवजी तोपर्यंत तरी 5 नोव्हेंबर 48 पर्यंत नेमला नाही. तिसरा एक असा सदस्य होता की ते अमेरिकेला गेले त्यावेळेसच आणि ते तिकडेच अनेक दिवस राहिल्यामुळे ते या घटना समितीच्या या ड्राफ्टिंग कमिटीच्या कामकाजामध्ये भागच घेऊ शकले नाही आणि त्याची पण जागा अशी म्हणायला गेली तर रिकामीच राहिली होती. एक आणखीन जो चौथा सदस्य, त्याचं असं म्हणणं होतं की त्या सदस्याला इतर काही कामं फार जास्त दिली होती, पर्टेनिंग टू द स्टेट अफेअर्स, राज्यकारभाराबद्दलची, आणि त्याच्यामध्ये त्याला इतकं म्हणजे मशगूल राहावं लागलं की तेवढ्यापुरती एक पोकळीच त्या घटना समितीच्या त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये निर्माण झाली. आणखीन जो पाचवा होता, पाचवा किंवा आणखीन म्हणजे आणखीन एक दोन, म्हणजे पाचवा आणि सहावा, ते दोघं जण दिल्लीपासून फार लांब राहायचे आणि फार क्वचित ते येऊ शकले, कारण की त्यांची तब्येत त्या दोघांची ही काही बरोबर नव्हती आणि त्यामुळे ते त्या ड्राफ्टिंग कमिटीच्या कामकाजामध्ये खास कसा भाग घेऊ शकले नाही. आणि म्हणून त्या टी टी कृष्णमाचार्यांनी असं म्हटलं की अल्टिमेटली द बर्डन फेल ऑन डॉक्टर आंबेडकर. सगळी ही काय जबाबदारी आहे त्या घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीच्या 7 पैकी जवळजवळ 5 ते म्हणजे 4 ते 5 सदस्य असे हजरच राहू शकायचे नाही किंवा नव्हतेच अनेक वेळा थ्रू आउट. आणि मग शेवटी बाबासाहेब आणि एखादा दुसरा मेंबर असायचा, पण बाबासाहेबांनी एक्सप्लेन असं केलं की बाबा आम्ही कोरम असायचा आणि मगच आम्ही त्या बैठका केलेल्या आहेत आणि त्याचे मिनिट्स तयार केलेले आहेत. त्यामुळे सगळं काम असं अक्षरशः बाबासाहेबांच्या वरती येऊन पडलं आणि ते त्यांनी मोठ्या दमदारपणे पार पाडलं. एका मेंबरनी तर असं म्हटलेलं आहे, काही लोक असं म्हणत होते की बाबा ही हॅज फादर्ड द कॉन्स्टिट्यूशन. जनक आहेत ते भारताच्या राज्यघटनेचे. काही लोकांनी अगदी मनूपर्यंत त्यांची तुलना केली की बाबा इज अ मॉडर्न मनू. बाबासाहेबांना काय भावणं शक्य नव्हतं आणि शेवटच्या भाषणात तर त्यांनी फार विनम्रपणे असं सांगितलं की मी हे सगळं केलंय, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे. ड्राफ्टिंग कमिटी, घटना समिती, त्याच्यातले काही खास लोकांनी मला साथ दिलेली म्हणून सगळं हे जमलेलं आहे. पण एकाने असं म्हटलं की डोंट कॉल हिम फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, वी विल कॉल हिम द मदर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या राज्यघटनेची जननी किंवा माऊली म्हणजे बाबासाहेब, असं त्या घटना समितीतल्या एका सदस्यांनी नमूद करून ठेवलं. आणखीन एक मुंबईचे जे म्हणजे मुंबई प्रांतातून जे गेले होते डॉक्टर जोसेफ डिसुझा, त्यांनी असं म्हटलं की दिस कॉन्स्टिट्यूशन, जी बाबासाहेबांना त्यांनी म्हणजे त्यांचं कौतुक करत असताना, प्रशंसा करत असताना ते असं म्हटलं की इट्स अ एक्सलंट वर्क, एक्सलंट पीस ऑफ वर्क. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी असं म्हटलं की इट्स अ मॉन्युमेंटल पीस ऑफ वर्क, म्हणजे अति प्रचंड असं जबरदस्त दस्तऐवज आहे तो. आणि एवढंच म्हणून ते थांबले नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की दिस वॉज द लेबोरियस वर्क ऑफ द एक्सपर्ट. जे खास माणसं आहेत की त्यांच्याकडे याचं खरंच नॉलेज आहे, अशा लोकांनी तयार केलेली ती राज्यघटना किंवा तो ड्राफ्ट आहे. एक आणखीन खास मला फार भावतं ते त्यांचं बोलणं, त्या एका सदस्याचं. त्याने असं म्हटलं की बाबासाहेबांचं वर्णन त्याने असं केलं की ही वॉज अ ग्रेट स्टीम रोलर इंटेलेक्ट. म्हणजे एक प्रचंड मोठा असं रोड रोलर जो असतो, स्टीम रोलर इंटेलेक्ट असं त्यांनी शब्द वापरला. की त्या बाबासाहेबांनी त्यांच्या त्या प्रचंड अपूर्व आणि अशा अतिशय ताकदवार
असं जे काही विद्वत्ता होती त्यांनी काय केलं, तर त्यांनी असं म्हटलं की लेव्हलिंग टॉल पाम्स अँड शॉर्ट पॉपीज. घटना समितीमध्ये काही अशी खुरटी झाडं होती, झुडपं, की लहान अशी माणसं होती की ते लहान लहान गोष्टींच्याच गोष्टी धरून बसायचे. ते असं त्यांच्या लक्षात यायचं नाही की अरे आपण हे ऐतिहासिक काम करतो आणि ते शतकानुशतकं पुरेल असं काम आहे. त्यामुळे त्यांनी जे काही असं उंच जरा होऊन बघायचं असतं सगळ्या दुनियेकडे किंवा सगळ्या त्या प्रश्नांच्याकडे, ते बघू शकत नव्हते. दे वर शॉर्ट पॉपीज, म्हणजे ती अशी लहान खुरटी झाडं होती. आणि काही नुसते स्वप्नच बघत राहायचे, स्वप्नाळू होते घटना समितीमध्ये. ते दे वर लाईक टॉल पाम्स, मोठी अशी जी नारळाची झाडं असतात ना, उंच उंच, तशी ती अशी उंच. असा एक फार उंच झाड, एक एकदम खुरट झुडपं. असं घटना समितीमध्ये मेंबर होते इंटेलेक्च्युअली. तो मेंबर असं म्हणतो की बाबासाहेबांनी अशा रीतीनं त्याच्यावरतून तो त्यांचा इंटेलेक्च्युअल स्टीम रोलर चालवला की त्यांनी त्या टॉल पाम्स आणि ही जी शॉर्ट पॉपीज, खुरटी झुडपं आहेत, त्यांचं त्यांनी लेव्हलिंग करून टाकलं. एका लेव्हलवरती, एका इक्वल प्लेग्राऊंड किंवा इक्वल लेव्हलवरती त्यांना आणून सोडलं आणि त्यांना सगळ्यांचं त्यांची सहमती घडवून आणली. असं त्या घटना समितीच्या एका सदस्याने नमूद करून ठेवलेलं आहे. आणि त्या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट्समध्ये ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि शेवटचं जे भाष्य केलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे 25 नोव्हेंबरला बाबासाहेबांचं शेवटचं भाषण झालं, 26 नोव्हेंबरला घटना समिती चालली आणि नंतर ब्रेक करून शेवटचं जे अधिवेशन एक दिवसाचं झालं ते 24 जानेवारी 1950 ला. तेल्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड राष्ट्रपती म्हणून झाली. एकच त्यांचा फॉर्म आला होता, घटना समितीने ते केलेलं आहे. त्या दिवशी त्यांनी एक छोटंसं आणि असं भाषण जे केलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की बाबा मी इथं ॲज अ चेअरमन, म्हणजे त्या खुर्चीमध्ये त्या अध्यक्षाच्या बसून सगळं बघितलंय घटना समितीचं कामकाज. आणि मी इतक्या जवळून ते सगळं बघितलेलं आहे की एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे. जे बाबासाहेबांनी काम केलेलं आहे, त्यांच्या तब्येतीला म्हणजे इन स्पाइट ऑफ हिज इंडिफरंट हेल्थ, त्यांची तब्येत काही चांगली नव्हती, तरी सुद्धा त्या अशा प्रकारच्या तब्येतीवरती मात करून त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्याचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि ते पुढं असं म्हटलंय की आपण त्यांना जेव्हा घटना समितीच्या त्या मसुदा समितीवरती सदस्य म्हणून नेमलं आणि त्या मसुदा समितीचं चेअरमन म्हणून नेमलं, तेव्हा तो जो निर्णय आहे त्याच्यापेक्षा चांगला निर्णय आपण दुसरा कुठला करूच शकलो नसतो, असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांगतात तिथे बसून त्या घटना समितीमध्ये अध्यक्ष. त्यामुळे मला असं वाटतं की दिस इज व्हर्च्युअली फ्रॉम द हॉर्सेस माउथ. त्याच्या पलीकडे आणखीन काही काय बाबासाहेबांनी कृती केली सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. अगदी शेवटच्या भाषणामध्ये पण बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की या घटना समितीमध्ये मी प्रयत्न करून आलो आणि माझी इच्छा अशी होती की जी माझे लोक आहेत की ज्यांच्यासाठी मी सगळा संघर्ष केलेला आहे आजपर्यंत, त्यांची जी काही हक्क आहेत, घटनात्मक त्यांचे जे काही अधिकार असायला पाहिजे, त्याच्यासाठी संघर्ष करायचं एवढंच माझ्या मनामध्ये होतं. जेव्हा सुरुवात झाली घटना समितीची, जेव्हा मी आलो, त्या घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचं जेव्हा मला सदस्य म्हणून नेमलं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं. आणि नंतर मला जेव्हा त्या ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमनच नेमलं, मसुदा समितीचे अध्यक्ष, तेव्हा तर मला फारच आश्चर्य वाटलं. त्याच्यानंतर मात्र त्यांनी जी कृती केलेली आहे ती आपण सगळे जाणता. दोन गोष्टींचा एकदम थोडक्यात उल्लेख करतो आणि मी थांबतो. घटना समितीच्याच त्या 4 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी असं एक भीती व्यक्त केली होती. ते असं म्हटले की बाबा विदाउट टचिंग द कॉन्स्टिट्यूशन, जस्ट बाय डिस्टॉर्टिंग द फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, कारभाराचा जे कारभार आहे, राज्यकारभार, त्याच्यामध्ये अशा प्रकारची काही छेडखानी करतील. राज्यघटना तर आहे, राज्यघटनेला स्पर्शच केला नाही आणि तरी सुद्धा राज्यघटना अक्षरशः नलिफाय करून टाकतील किंवा तिला असं अर्थहीन करून टाकतील, असं शक्यता आहे. जस्ट बाय चेंजिंग द फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, जस्ट बाय डिस्टॉर्टिंग द फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. मला असं वाटतं की तसं आपल्या देशामध्ये आज घडलेलं आहे.
किंबहुना जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सुद्धा एका ठिकाणी असं त्यांच्या जजमेंटमध्येच नमूद केलेलं आहे, किंवा एका त्यांच्या भाषणामध्ये ते असं म्हटलं की द कॉन्स्टिट्यूशन इज युज्ड टू डिफीट द कॉन्स्टिट्यूशन. भारताच्या राज्यघटनेचा वापर करून भारताच्या राज्यघटनेचा पराभव केला जातोय, आणि ती गोष्ट फार मोठी विदारक आहे. भारताच्या या घटना समितीचा थोडक्यात आढावा किंवा त्या ड्राफ्टिंग कमिटीचा आज 30 ऑगस्ट असल्यामुळं त्याच्यावरती भाष्य करावं असं मला वाटलं, आणि आपल्याशी काही संवाद करावा आणि त्या इतिहासाला उजाळा द्यावा अशी एक इच्छा होती. राज्यघटनेबद्दल मी तर असं म्हणेन, एक असं प्रसिद्ध इंग्रजीमध्ये वाक्य आहे, डू नॉट मड द फाउंटन विच गिव्स यू वॉटर. जो जीवनदायी झरा तुम्हाला पाणी देतो, तुम्हाला जीवन देतो, अशा जीवनदायी झऱ्यामध्ये चिखल करू नका. डू नॉट मड द फाउंटन विच गिव्स यू वॉटर. आणि नेमकं तसंच हा जो जीवनदायी झरा आहे, द फाउंटन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये चिखल करायचा प्रयत्न, त्याच्याशी छिडकाणी करायचा प्रयत्न चाललेला आहे. तो हाणून पाडणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. काल परवा एक नवीन पुस्तक असं आलं, त्याचं शीर्षक आहे गेटेड रिपब्लिक. अरुंधती रॉयनी काही वर्षांच्या पूर्वी आपल्या रिपब्लिकचं वर्णन केलं, ब्रोकन रिपब्लिक. आणखी एका पत्रकाराने असं म्हटलं की अ रिपब्लिक ऑफ फिअर, भीतीग्रस्त लोकसत्ताक. आणखी एकाने असं लिहिलेलं आहे, रिपब्लिक ऑफ कास्ट, जातींवरती आधारित. एकाने असं म्हटलं की रिपब्लिक ऑफ ज्याला भाषण म्हणतो आपण, रेटॉरिक, रिपब्लिक ऑफ रेटॉरिक. नुसतं भाषणांच्या वरती रिपब्लिक चाललंय, असल मध्ये काहीच नाही. आणि मला तरी असं वाटतं, माय ओपिनियन, की आवर रिपब्लिक इज अ डिरेल्ड रिपब्लिक. ते डिरेल झालेलं आहे, ट्रॅक्स वरून असं खाली कोसळलेली ट्रेन आहे. ती पुन्हा आपल्याला ट्रॅक्स वरती आणावी लागणार आहे, आणि तरच ती जी गाडी आहे, जी आपण वी द पीपल ऑफ इंडिया जिच्यामध्ये आहोत, सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक, अशी ती आपल्या देशाचं लोकसत्ता पुढे जाईल. त्या घटनाकारांना, त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, जेव्हा त्यांना घटना समितीचं ड्राफ्टिंग कमिटीचं सदस्य केलं आणि चेअरमन केलं, तेव्हा जे वाचन करत असताना मला एका उर्दू शाळेत शब्द असे आठवले होते. मला तर असं वाटतं की तसंच नेमकं घडलं, की त्यांनी बोलून दाखवलं नाही, घटना समितीच्या लक्षात आलं. कारण की ज्यांनी खिडके दरवाजे बंद केले होते, 30 जून 47ला त्यांनीच पत्र लिहिलं, वल्लभभाई पटेलांनी. मुंबईच्या, त्यांना पंतप्रधान म्हणायचे त्यावेळेस, मुंबई प्रांताचे बीजी खेर, किंवा बाबासाहेबांना तिथून मुंबईच्या त्या प्रॉव्हिन्शियल असेंब्लीमधून घटना समितीवरती पुन्हा पाठवलंच पाहिजे, कारण की फाळणीमध्ये त्यांचं ती मेंबरशिप नष्ट झाली होती. तो मतदारसंघ ईस्ट पाकिस्तानमध्ये गेला होता. आणि मग बाबासाहेब पुन्हा घटना समितीवरती आले मुंबई प्रांतातून. 14 जुलै 47ला त्यांनी तिथे म्हणजे सही केली त्या घटना समितीच्या त्या अधिवेशनामध्ये. आणखीन जी खास एक गोष्ट केली होती, म्हणजे जे भारताचा राष्ट्रध्वज आहे, त्याच्या कमिटीमध्ये बाबासाहेब आधीपासून होते, आणि त्या राष्ट्रध्वजावरती जे अशोक चक्र आलेलं आहे, ते बाबासाहेबांनी पण नमूद केले की तो त्यांची खास कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यांच्यामुळे आलेलं आहे. एवढंच नव्हे तर जो आपलं एम्ब्लेम आहे, निशाण आहे आपल्या लोकसत्ताकाचं, रिपब्लिकचं, ते जे अशोकाचं एम्ब्लेम, ते बाबासाहेब म्हटले की मी फार प्रयत्न करून तिथं आणलेलं आहे. या गोष्टी त्यांनी केल्या. पण जेव्हा 29 ऑगस्ट किंवा 30 ऑगस्टला त्यांना असं ड्राफ्टिंग कमिटीवरती घेतलं, चेअरमन केलं, मला असं वाटतं की जणू काही
त्या लोकांना बाबासाहेब असं म्हणत होते की चिरागे शाम के मानिंद जला के देख मुझे, अंधेरे बढ़ गए अब आजमा के देख मुझे. घटना समिती अशी दोलायमान असताना आणि सगळं काय असं दोलायमान असताना बाबासाहेबांनाच ते काम झेपणार होतं आणि ते त्यांनाच करायचं होतं आणि ते त्यांनी शेवटी केलेलं आहे. परंतु असं मी जे तुम्हाला 47-46 सांगता सांगता आज काय चाललंय हे जे नमूद केलं, यू मे फील डिस्करेज्ड, यू मे फील डिसअपॉइंटेड, की तुम्हाला असं वाटेल की बाबा हे सगळं निराशाचं बोलणं आहे. असं काही नाही. वी आर व्हेरी ऑप्टिमिस्टिक पीपल. फ्रॉम जनरेशन्स वी आर व्हेरी ऑप्टिमिस्टिक. आणि बाबासाहेबांच्या बद्दल तर इंग्रजीमध्ये असं एक वाक्य आहे की त्याला बदल करून मी असं म्हणतो की बिफोर बाबासाहेब नो व्हिक्टरी. त्यांच्या आधी आम्हाला यश काय असतं ते माहितीच नव्हतं. बिफोर बाबासाहेब नो व्हिक्टरी, आफ्टर बाबासाहेब नो डिफीट. अपयश काय असतं हेच आम्हाला माहिती नाही. त्यामुळे असं कितीही वातावरण जरी असलं तरी बाबासाहेब आणि त्यांची ती जी कृती आहे, घटना समितीतली ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून, त्या कृतीला आम्ही आदरपूर्वक जयभीम करतो. आणि एका शायरने म्हटल्याप्रमाणे की एक किरण रोशनी की अंधेरे पे भारी होगी, रात तुम्हारी है मगर सुबह हमारी होगी. जय भीम.